आई ओके कानातलं का अजून देऊ? कानातलं छान कारण आहे. आपल्याकडे अजून पण एक ऑप्शन आहे किंवा आपण तिथे ग्रीन ट्राय करून बघायचं का? नाही नको नको इट्स ओके. मला हे आवडलं. आज काय काय आहे काय? माझा चहा रेडी आहे, कानातलं गळ्यातलं सगळं रेडी. म्हणजे तुम्ही अगदी एकापेक्षा एक तयारी करताय. हो, कारण आजचे गेस्ट पण आपले एकापेक्षा एकच आहेत. गेस्ट द गेस्ट. सो माझं प्रेम आणि माझा डान्स एकत्र सुरू झाला. किती छान. एवढे शॉक आहेत सगळे सरप्राईजेस आहेत आयुष्यात. किती वेळ थांबलोय आपण आम्हाला? अर्धा तास. नाही अजिबात नाही. आम्ही दोघंही गेस्ट आहे, साठी सगळं थांबलोय. ते तिकडे बडबडतायत पण ते इकडे येतच नाहीये. तर मी पहिल्या दिवशी लग्नाच्या रात्री हिरवा चुडा फुटला. अमर फुलवा आली ना रे? ए, फुलवा 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 फुलवा. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं प्रेमाने स्वागत करते. नवरा बायकोना आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टींनी चिडवलं जातं. कधी कधी नवऱ्यांना असं म्हटलं जातं की अरे तू तर काय बायकोच्या तालावर नाचतोस, किंवा कधी कधी बायकोला असं म्हटलं जातं की किती स्वयंपाकघरात रमतेस ग. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय ते एक्झॅक्टली उलट आहे. म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस तिच्या तालावर नाचतो आणि महाराष्ट्रात त्याचे मसाले सुप्रसिद्ध आहेत. स्वागत करूया फुलवा आणि अमर खामकर यांचं. नमस्कार. नमस्ते. अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. तर तुम्हाला कळलंच असेल की फुलवा सगळ्यांना कशी नाचवते आणि अमर तुमचे खामकर मसाले सुप्रसिद्ध आहेतच. कुठून सुरुवात झाली आणि आपण अशा अनेक आजपर्यंतच्या गप्पा मारणार आहोतच, पण तुमची सुरुवात खूप पूर्वी झाली आहे. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला त्या काळात घेऊन जायचंय. आठवतोय तो काळ? तू तू सांग. नाही कारण त्याला लग्नाची वर्ष लक्षात नव्हती त्यामुळे त्याने सांगायचं. हा, मला ऍक्च्युली जाणून घ्यायचंय तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली अमर? तो बोलला फालतू काही 15. करू नका, मगाशी आपण तो बोललो काही BTS मध्ये. तो बोलला काही काही बरं, महिन्यांपूर्वी. मला सगळ्यांना सांगायचंय की त्यांनी मला साधारण आपण पास होतो ना 10वीत, तेव्हा कसं म्हणतो की 95-96 माझं नाही, पास आउट आहे. 98, थांब तेच 98. म्हणजे तसं त्यांनी लग्नाची वर्ष सांगितली फुलवा मला. आयदर 98-99 किंवा 99-2000. म्हणलं हे दोन दोन काय आहेत? तर कुठल्या साली लग्न? 98. मी फुलवाला विचारला होत. तू सांगितलंस त्याला? अगं काही महिन्यांपूर्वी असंच काहीतरी विषय निघाला आणि कोणीतरी अचानक त्याला विचारलं अशी किती वर्ष झाली लग्नाला, तर तो अनवधनाने म्हणजे माहित नव्हतं ना प्रश्न. त्याने असं बघितलं आणि मग माझ्याकडे बघितलं 16-17. म्हणलं अरे आसमाच 20 वर्षाची आहे. 16-17 कशी होती? किमान 20 च्या किमान पुढे 20 जा. बोल. तू आसमाप्रमाणे लक्षात ठेव फार तर बरं ठीक आहे. वर्स्ट सिनारिओ. मला वाटतं आम्ही बालपणापासून एकत्र आहोत. वाव. पण मला ना सुरुवात करताना आपल्याकडे एक सेगमेंट आहे कॉल युअर बे. म्हणजे जेव्हा तुम्ही एकमेकांचे मित्र होतात तेव्हा त्या काळात मला तुम्हाला घेऊन तुझं असं का म्हणायचंय की तेव्हा त्या वयाचे मित्र होतात म्हणजे आम्ही अजूनही मित्रच आहोत. ओ सो स्वीट. Absolutely. हो, किती म्हणजे- गोड. पण म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त मित्र होतात, आता तुम्ही नवरा बायको पण आहात, तुमच्यात प्रेम देखील फुललंय, तर जेव्हा तुम्ही फक्त मित्र होतात किंवा बालपण जर तुम्ही म्हणत असाल, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हाचा तुमचा एक फोन कॉल आत्ता घडावा असं मला असं वाटतंय की कॉल युअर बे म्हणजे तुम्ही थांब, फोन थांब. करायचं मी सुरुवात ना. करणार. त्याने मी सांगतो गंमत. माझे पप्पा त्यांना पण फुलवा आवडायची तर ते ना हो, ते आता- हे नव्हतं माहिती मला. अगं, म्हणजे आवडायची म्हणजे काय म्हणजे अगं असं नाही की आप्पा मी एडिटा. मम्मी मी आधी भेटले की पप्पांना मी खूप नंतर भेटले हा, होते म्हणजे म्हणून. त्यांना माहिती होतं एक मुलगी आहे जी फोन करते आणि माझा आणि त्यांचा आवाज सेम. हो या. त्यांना मम्मी आणि फुलवानी एक असं ठरवलं होतं की असं झाल्यानंतर
की मीच बोलतोय, नाही तर पप्पा बोलतील अमर म्हणून बोल बोल. अच्छा, कोड लँग्वेज. कोड लँग्वेज स्टार्टला आपण कधी काहीतरी शब्द. केलेलं हा, मागे मग विसरले ते होते. कोड, हा. हो अमर, काय होतं ते? आठव लग्नाची तो वर्ष नाही आठवत, हे तरी फोनमध्ये- आठव. काय ते? कॉल करा ना एकमेकांना, मग आठवेल कदाचित. तेव्हा असं साधे एक- फोन होते ना. नाही पण Landline. कॉलवरचा Landline. बेसिक आमचा मुद्दा असा असायचा, हॅलो, ते छोटेवाले फोन ना. हा. फुलवाकडे काय नंबर होता तुमचा? 2636 काहीतरी. ओके 073. हा नाही तो 623710 वॉटेवर डायल करायचं. हा. आणि मी वाट बघत असायचे ना ऑलवेज, कुठे आहेस तू अमर, कुठे आहेस तू? मी घरी आहे, YMCतून आलोय. आपण भेटणार होतो ना. विसरलो. अरे किती वाजलेत, मी वाट बघते ना अमर तुझी. आम्ही येतो स्कूटरवर येतो, पटकन येतो. हा डायलॉग आम्ही साधारण आजही हाच बोलतो. अमर कुठे आहेस तू? बोल, सिग्नलला आहे, बोल. कोणत्या? दादरच्या, माहीमच्या की लालबागच्या? उशीर झालाय ना आपल्याला. आता आज सकाळी तसं नाही झालं, आज थोडं वेगळं झालं. उलटं. उलटं आता झालं. काही वर्षांनी बदलल्या पाहिजेत So, ना मला असं गोष्टी. वाटतं अमर सगळीकडे उशिरा पोचायचा. तो अजूनही सगळीकडे उशिरा पोचतो आणि तो 5 मिनिटात येत असतो. म्हणजे त्याला पाऊण तास लागला तरी मी आलोच 5 मिनिटात, असं त्याचं जनरली टायमिंगचं प्लॅनिंग असतं. तर ते आम्ही कॉलेजपासनं ती सवय आहे, म्हणजे अगदी. आता तू खुन्नस काढतेस का? नाही ना, मी जनरली टाइम, मी खूप पंक्च्युअल आहे. आजच उशिरा. खूप त्रास होतो मला त्याचा. कुठून सुरुवात झाली? 11वी मध्ये, 10वीतनं जस्ट 11वीत मी पोदारला गेले मी तेव्हा फेल होऊन आलो होतो. हा 1 वर्ष 11वी फेल होऊन मग पोदारला आला. आणि म्हणजे तू मला भेटायलाच पोदारला आला. सो मला असं वाटतं आपली बालमोहन मधनं असल्यामुळे इंग्लिश तर बोलता यायचं नाही, ते एक कॉम्प्लेक्स होता मला. म्हणजे कॉलेजमध्ये naturally, आल्यावर कॉलेजमध्ये 11वी. एकदम मलाही काही फार इंग्लिश बोलता कॅब येत म्हणजे इंग्लिश medium टॅक्सी मधनं वगैरे असं इथूनच सुरुवात होती माझी खूप. आणि तेव्हा हा मला भेटला, तर हा जरा फाडफाड इंग्लिश, बर्फीवाला थोडंसं, नावाचा. मग आता तो आता मी बरं बोलते ना हा, इंग्लिश. ही चांगला बोलते. आता तुझं बिघडलं ना थोडंसं. मी मराठीतच बोलतो ना दुकानात. सो आम्ही अमरचं मला काय आवडायचं, तो ना रुचिता सगळ्यांशी बोलतो. म्हणजे तो कोणाशीही गप्पा मारतो. म्हणजे तो अगदी हातगडीवाला माणूस असो, टॅक्सी ड्रायव्हर असो, किंवा कोणी सीईओ असो एका फर्मचा, म्हणजे त्याचा जनरलच पिंड आहे तो. त्यामुळे कॉलेजमध्ये खूप प्रश्न त्याला पडायचे. मग तो कळला नाही विषय तरी तो प्रश्न विचारायचा. तर तो ना जनरलीच खूप गप्पा मारून आणि ओपन अप होणारा मुलगा होता. तर मला ते खूप आवडलं त्याचं. आणि मी अशी वरनं, आम्ही जर उभे असू, गॅलरी होती ना, असते ना आपल्या कॉलेजच्या ह्याच्या बाहेर, तर मी असं वरनं अमरची वाट बघते, असं मला आवडायचं. तर मी बघायला लागली की असं यायचा, तिथे एखादा ग्रुप असेल जाऊन भेटायचा. अच्छा हे त्याचे क्लोज फ्रेंड आहेत, मग तो पुढे जायचा, मग भेटा, असं ना तो सगळ्यांशी बोलत बोलत वर यायचा. तर मला असं वाटतं ती त्याची एक तो त्याचा स्वभाव तो मला खूप आवडला होता. आणि फुलवाची नुसती वरती बघत असायची, मी येतोय वरती, ते मी बघितलेलं असायचं, इथे उभी आहे, बघूया जाऊया हळूहळू. म्हणजे हा हुशार होता, त्याला कळत होतं. आणि मला गंमत काय वाटते, आमचा ग्रुप होता 5-6 जणांचा, आणि कुठेतरी ना हे लक्षात यायला लागलं की अच्छा मला म्हणजे तो असं आवडतो, त्याला मी आवडते मैत्रीच होती वगैरे. म्हणजे असं. पण असं कुछ होता टाईप. आणि आमचा एक मित्र होता, त्याने आम्ही अमरला काहीतरी, अमरचं खूप लेक्चर घेतलं मोठं, काहीतरी काय फ्रेंड आहे ती, फ्रेंड सर्कलमध्ये असं होत नाही, तू असं काहीतरी विचार करू नकोस वगैरे. आणि हा आला आणि मला अचानक, आम्ही खात होतो मनीजमध्ये, खायचो ना आपण, मी राजेश, आपण सगळा आपला ग्रुप असलेला, आणि अचानक निघालो आम्ही, असं मला बोलला, ए तू असं काय समजू नको आपल्या काय, म्हणजे उगाचच वाटलं तुला, तर आपलं तसं काही नाही, वी आर गुड फ्रेंड्स. आणि माझा हार्ट ब्रेक झाला, ओके इधर कुछ नाही हो सकता. असं असे ते अगदी 15-16 वर्षाचे असताना कळलं ना. ते हल्ली डोकं पण येडं असतं आपलं. हल्ली मुलं म्हणतात ना, वी आर नो कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप, तसं त्याचं नो कॉम्प्लिकेशन वगैरे असं त्याचा एक झोन होता. सो मला असं वाटतं, मला तेव्हा समर खूप आवडलं. एक स्वीट लव्ह असतं ना आपलं, पप्पी लव्ह. पण मग असं काही नाहीये असं म्हटल्यानंतर पुढे कसं? मग खूप हार्टब्रेक झाला. मग ह्याला कळलं की खूप आपण माती खाल्ली, असं नाही करून चालणार. आणि मग मला वाटतं काही महिन्याचं आपण हाईकला गेलो होतो, तेव्हा आम्ही खूप हायकिंग करायचो तेव्हा. कॉलेजचा आमचा ग्रुप होता. आणि मग झालं ते चालत असं पहाडो पे वरती चढता त्याने मला सांगितलं आय लव्ह यू. मला असं हो आय लव्ह यू म्हणतोय वगैरे. अगदीच लहान होतो आम्ही, 17 वर्षाचे होतो. नाही तेव्हा 12वी, मग 17. जाऊ दे अमर, तिला बरोबर लक्षात असेल. पण हे किती रोमॅन्टिक आहे. हायकिंग करता करता अचानक एक मुलगा, म्हणजे ज्याच्या तूही प्रेमात पडलेस, तो आय लव्ह यू म्हणतो. खूप मज्जा, कमाल. आणि मग तो काळ पुढचा कसा होता? मरता मरता सांगितलेले किस्से आहेत ते. आम्ही पेठला गेलो होतो, आणि असा कडा होता, असा
आणि आम्ही होतो. चुकलो. आम्ही 4 जण होतो, त्याच्यात 2 सिनियर. बरं, आय वॉज अ रेग्युलर ट्रेकर, ही कधीतरी यायची, आणि खालती 2 आमच्याबरोबर चुकलेले सिनियर होते. आम्ही ज्युनियर आणि ते सिनियर. कधीतरी नाही यायचं अमर, आपण सगळ्या ऐकलं. तर ठीक आहे. तर तू टीवाय नंतर जास्त घुसलास, तेव्हा मी नाचत होते. आमचे एक सर तो होते, किस्सा राहिलाय. ते सर होते. तर आम्ही गेलो, चुकलो, आणि सर आणि आम्ही 5 जण आणि चुकलो. सर चुकले म्हणजे सर गेले वरती चुकत आम्ही मागून. नाही गेले, सर पाठीच होते. हा, तो मुलगा जाडा हा, खाली होता एक. तो एक मुलगा होता तो बिचारा. खूप हेवी आणि असा आणि आडदांड तो एवढा, म्हणजे मला आठवतं मी FY मध्ये तो टीवायला, आणि तो जो ढसाढसा रडायला लागला, बापरे, मग घाबरलो. आणि फुलवा इथे म्हणजे आता सगळ्यांनाच सांभाळायचं, कारण त्यावेळेला आय यूज्ड टू ट्रेक, आणि सर आणि मी 2 जण विवेर, म्हणजे आम्हाला माहिती होतं की काय करू शकतो या सिच्युएशन मध्ये. ओके. काय झालं ते सांग. मी तो म्हटलं, आता स्ट्रेट जर होता आपण ना. पडलो, मग फुलवाला म्हणलं, आता जर आपण पडलो तर लक्षात घे, आय लव्ह यू. ते पण हा म्हणजे पुढे काही झालं तर मी सांगून टाकतो. पण तेव्हा काय असं गुडघे नसतात लावायचे. देन युअर लॉक, तुला चालत जायचं. मी गुडघे लावले आणि मग मला उठताच येणार, असं होतं झालेलं. त्यामुळे खूप टेरिबल होता तो. तरी बघ, पण मजा. कमाल कमाल. आठवतात ते दिवस. खूप मस्त. कॉलेजचे दिवस खूप. आणि माझं नाच पण तिथेच सुरू झालं. सो माझं प्रेम आणि माझा डान्स एकत्र सुरू झाला. किती छान, दोन्ही प्रेमच ना तुझी. दोन्ही प्रेमच. आणि मग पुढे किती वर्ष एकत्र होतात किंवा डेट आम्ही जवळजवळ 9 वर्ष एकत्र होतो. 24व्या वर्षी लग्न तूच केलं. बोल बाबा. 24व्या वर्षी आम्ही लग्न केलं. ओके. एक्झॅक्ट. तेव्हा आपली तर 23-24. करेक्ट. पण मग घरी सांगितलं, घरून काय नाही घरचं काय रिस्पॉन्स काहीच काय? म्हणजे माझ्याकडे तर काहीच नव्हतं. म्हणजे आमच्याकडे सगळी बॅकग्राऊंड लिखाणाची, आजोबा अमर शेख, आणि आमच्याकडे बॅकग्राऊंड मसाल्याची, त्यामुळे पटकन. त्यामुळे त्यांना खूप काय चमचमीत काहीतरी हवं होतं त्यांच्या घरात. हा, ते अशी मिळालं. सून पण त्यांना अशी चमचमीत हवी वा होती. वा वा वा. बोल ना, बोल. मसालेदार सून मिळाली. अमरच्या मम्मी पप्पांनी ना मला लहानपणापासून बघितलंय, त्यामुळे माझ्या सगळ्या जिम्नॅस्टिकच्या स्पर्धांना ते यायची. मी रिदमिक जिम्नॅस्टिक करायचे. ते जिमसूट घालून करणं, आणि म्हणजे ते सगळं त्यांना माहिती होतं की अशा पद्धतीच्या सर्कलमध्ये ती आहे, हे स्पोर्ट्स मध्ये ती आहे. आणि माझे वडील वगैरे, आई पण, दोघेही जण ते म्हणजे स्पोर्ट्स लवर आहेत असं. आणि बाबा तर खेळायचे, आई पण खेळायची, त्यामुळे एव्हरीबडी वॉन्टेड अ स्पोर्ट्स. ती स्पोर्ट्स वुमनच होती ना अशी. म्हणजे मी खेळायचो, अमितही खेळायचा. आणि अमर शेखांची नात आहे, म्हणजे हे पप्पांना एक थोडंसं होतं असं सगळं असल्यामुळे ना काही प्रॉब्लेम्स आमच्याकडे नव्हते, किंवा फक्त बॅकग्राऊंड वेगळ्या होत्या. पण ते काय आपल्याला आमच्या डोक्यातही कधी आलं नाही, कारण अमर पण स्पोर्ट्समन होता आणि मी नाचात जाणारे वगैरे काही माहित नव्हतं तोपर्यंत. फक्त कॉलेजमध्ये नाचायचे मी, त्यामुळे काहीच कल्पना नसल्यामुळे प्रॉब्लेम ऍज सच काही लग्नात जसे प्रॉब्लेम येतात लोकांच्या, तसं काही आम्हाला आलं नाही. म्हणजे बॅकग्राऊंड वेगवेगळी, हे घरच्यांना काही इश्यू नव्हता. माझ्याकडे तर कुठल्या रिलिजनचा असता तरी इश्यू नव्हता आमच्याकडे. आणि अमरकडे तसं काही फार हे नव्हतं की तुला मुलगी आवडली नाही. आप्पा आणि मम्मी दोघंही तसे सोबर आहेत. फक्त मला असं वाटतं की लग्नाच्या वेळी आई खूप माझी ऍडमेंट होती की तिला वैदिक पद्धतीने लग्न करून द्यायचं नव्हतं मुलीचं. कारण पुस्तक वाचलं होतं आणि तिने भरपूर पुस्तक वाचली. त्यामुळे ती म्हणजे मी माझ्या, आणि आई वॉज नॅचरली डाव्या विचारसरणीची होती, नास्तिक होती, आणि तिने आमच्यावर गोष्टी लादल्या नाहीत. पण तिचं एक होतं, माझ्या मुलीचं कन्यादान मी करणार नाही, हे सगळं मला पटत नाही. मग तिने ते अमरला समजावून सांगितलं. अमरला बेसिकली तिने पटवलं. मग अमरने त्याच्या आई वडिलांना पटवलं. असं करून मग आमचं ठरलं की आपण रजिस्टर मॅरेज करूया, की ठीक आहे. मग आम्ही तिथेच वनिता समाजमध्ये रजिस्टर मॅरेज केलं. पण त्याच्या आधी हळद केली, एंगेजमेंट केली, मेहंदी केली, सगळं 4 दिवस लग्न करत होतो. पण आम्ही वैदिक पद्धतीने केलं नाही, असं एक थोडंसं होतं. पण ते त्याच्या आईवडिलांनी मान्य केलं. आणि दुसरी गोष्ट एक मान्य म्हणजे त्यांनी तेव्हा, म्हणजे कारण आमच्याकडे आमचे हार्डली 200-300 लोक, त्यांची 1000-1200 लोक असे होते. तर आई मला म्हणली आमची 1100-1200 लोक होती सगळ्यांची, दोघांची मिळून. पण मग माझ्या आई वडिलांनी म्हणजे खर्च डिवाइड करायचं. आई म्हणाली की मला नाही झेपणार. तर ठीक आहे, तुमचे किती लोक आहेत, कारण खरंच आमची परिस्थितीच नव्हती तेव्हा. आणि मी पण हार्डली आपण आपले थोडेसे क्लास घेऊन YMCA आणि असं जेवढे जमले तेवढे घेतले. आणि मग ते म्हणे ठीक आहे, तुम्हाला जमतील तसं करू. अशा पद्धतीने ते खूप अशा पद्धतीने झालं. म्हणजे कुठे कोणी ऍडमेंट राहिलं नाही, किंवा फक्त मुलगी द्या एवढंच आमचं होतं. वा वा. असं राहायला पाहिजे ना. हो, म्हणजे
खूप वेळा मला असा प्रश्न पडतो, अजूनही पडतो, की ठीक आहे सगळ्यांनी डिवाइड करायला पाहिजे खर्च, पण जेव्हा खरंच एखाद्याची परिस्थिती चांगली असेल एखाद्याची नसते तेव्हा मग या गोष्टी Balance बॅलन्स करायला पाहिजे. वा वा. आणि मग तुम्ही एकत्र म्हणजे लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहिलीस? सो आता आम्ही जरा स्वतःला मी जरा पुढारलेली समजायचं त्यावेळी आम्हाला ना लग्नात ना आम्हाला स्टेजवर नाही उभं राहणार आम्ही. अच्छा. हो ना, आम्हाला खाली Stage उतरून नव्हतं लोकांमध्ये तुमच्या फिरायचंय. हा. कसल्या लोकांमध्ये फिरायचंय अगं, 1500 लोक होती तिथे. 1100-1200. 1100. आणि मग लक्षात आलं आपली लिस्ट मोठी झाली, स्टेज तर नाही सांगितलंय, मग आम्ही तिकडे खाली उभे, हा. मग वर समोर एक मोठी रांगोळी काढलेली, हा. रांगोळी मग होती. आणि रांगोळीच्या भोवती लोक भेटून येत होती. आम्हाला काही लोकांमध्ये फिरता आलं नाही. बरं ती छोटी पार्टी असते ना, अशात तुम्ही फिरायचं, आमची मोठी होती. हा. सो ते एक झालं. अमर बाहेरच येईना, आम्ही ठरवलं की 2 आपण रजिस्ट्रेशनच्या वेळी एक साडी, कारण आपल्याकडे काही बाकी नाहीये, आणि मग रिसेप्शनला दुसरी साडी. मग रजिस्ट्रेशन झालं, मग अमर बोलला मी हिचा माझा पती म्हणून स्वीकार करतोय वगैरे. मग ते सगळं झालं, अरे पती नाही पत्नी वगैरे असं सगळं तिथे गोंधळ, खूप ते हिलेरियस सगळं झालं. मग हा आत गेला, मी आपली चेंज होऊन आली, हा येईच ना बाहेर. का नव्हता येत रे अमर तू बाहेर खूप वेळ? माझ्या त्या सूट नेला ऐक ना, तो सूट असतो ना आपला, आणि त्याच्या झिप मध्ये असतो, आणि झिप zip मध्ये मध्ये असते ना, तर नाही. मग मी ऐक, ऐक, सांगतो, जो ब्लेझर होता ना, जेव्हा मी ट्रायलला बहुतेक आदल्या दिवशी बाहेर काढला ते होता. सगळं नाही, आधी काय झालं ते सांग. नाही सांगतो ना, तो ब्लेझर आदल्या दिवशी बाहेर काढला, सगळं ट्रायल बिल केली, परत तो नीट लावला, आणि तो नीट बाहेरच लावला होता, आणि मी लग्नाच्या अगोदर तो आत टाकला आणि घेऊन आलो. तर बहुतेक ना त्या ह्याच्यातून ती पॅन्ट खालती पडली आणि गेली. तो पॅन्टच नव्हती, फक्त ब्लेझर होता. अरे हे फॅक्ट आहे हा. मग मी शेवटी ना, मला कळेच ना काय आणि करायचं, दुसरा भावाला बोलवलं, ये लवकर पॅन्ट काढ. कारण माझी आणि त्याची साईज सेम, तो 2 वर्षांनी लहान, तर मग माझी पॅन्ट आणि अमितने शोधून शोधून सूट बनवला होता त्याचा. तर थोडासा मिसमॅच, म्हणून माझे सगळे मोठे एवढेच आहेत. खूप वेळा तरी एवढेच काढा केलं. So असं एक किस्साच घडलाय म्हणजे आणि मग घरी जाऊन पॅन्ट शोधत बसलो आणि घरी जाऊन आम्ही. कुठे पॅन्ट? पॅन्ट गेली, आणि परत पॅन्ट गेलीच, ती मिळालीच नाही. म्हणजे ती पडली, ती कुठे पडली माहितीच काय नाही. माहित नाही. बापरे. म्हणून मी तो मग- ब्लेझर अजूनही ठेवलाय, मग- सॅम्पल ऑफ माय मॅरेज. मग हा किस्सा झाला. हा. मग आता लग्न झालं वगैरे, मग मला सोडायला सगळी माझी बर्फी फॅमिली आली. मग त्यांच्यासाठी चिक्कू मिल्कशेक केला होता त्यांच्या शेजारच्या बाईने विथ सालो. हा, मग तो कोणी खाल्ला नाही. मग सगळे मला सोडून वगैरे गेले. मग आमच्या रडारड वगैरे प्रोग्राम नव्हता काहीच, कारण नाही. तोपर्यंत म्हणजे काय ठीक आहे मुलाचं लग्न झालं, हे सगळे घरी गेले, मी आले. मग मी अशी बसले की, आणि सगळे घरात लोक होते, चेंज केलं वगैरे, अशी बसले. आणि मी खूप धांदरट आहे म्हणजे जनरलीच. मला Generally. तेच असं वाटलं की ह्यानी पॅन्ट म्हणजे काय तू धागा ब्लाऊज कशी नाही विसरली. मला असं वाटलं की फुलवाचं काहीतरी अगं राहिलं नाही, असेल. मला पुढे काही गोष्टी करायच्या होत्या ना स्क्रीन प्ले मध्ये. सो मी अशी बसली, अमरची मम्मी समोर आहे आणि मी अशी बसली, चुडा बिडा काढला, आणि काय झालं म्हणे झपकन उठली, सगळ्या बांगड्या फुटल्या काचेच्या. माझ्या पहिल्या दिवशी लग्नाच्या रात्री हिरवा चुडा फुटला. आणि अरे मी अशी, मस्त आणि झालं. मला कळलं नाही, माझ्या डोळ्यातनं मी त्याच्या मम्मीकडे बघते, बट शी वॉज व्हेरी स्वीट, कारण त्याला असं वाटलं आता कुठे ना मुलीला चालायला ओरडू काय. आणि तो सगळा चुडा फुटला पहिल्या दिवशी. मग ते गोळा करून ते सगळं झालं. मग आम्ही हनीमूनला गेलो चौथ्याच दिवशी गेलो आपण, 3-4 दिवसातच ना. 4 दिवसातच. पचमडीला गेलो. हनीमून कुठे तर खजुराहो, पचमडी वगैरे असं. तेव्हा आई मला खूप सुंदर आहे आधे पचमडी. पोझिशन बघायला जायचे होते सगळे. म्हणून खजुराहो. एडिट होणार आहे, एडिट होणार. काय So, त्या जैनांची मंदिरं बघा, जे खात नाहीत नॉनव्हेज. आणि मसालेवाला खामकर गेला ना तिकडे, मालवणी मसालावाला. सो आम्ही तिथे गेलो, आणि ना तिथे पचमडीला त्या बोटीतनं जबलपूरला ना, नाही पचमडीलाच. पंचवडीला. तर माझी एंगेजमेंट ड्रिंक होती, आणि मी हा आणि माझा अजून एक फार आमचा, भारी मी किस्सा. खूप घाबरली ऐक ना, आमचा मित्र आणि त्याची बायको अचानक, त्यांनी पण अचानक लग्न केलं. मग त्याने थंडगार क्लायमेट, आणि आम्ही हा ना, ऐक ना, चिल्ड- मी सांगते ना आता थांब ना. आणि ऐक ना, आम्ही असे बसले नाही, अमर मस्त पाणी आहे, मस्त. अमर तर काय पाण्यात एंगेजमेंट ड्रिंक केली.
आणि आम्ही ऍक्च्युली आणि ह्याला लागत होतो, आपण लागत होतो तिकडे जवळ, हा. तर त्यामुळे तिकडे पाण्यात विनय बरं, आमच्या हात कुठे मित्राचा उतरला घालायचा, खाली, थंडगार पाणी. एंगेजमेंट रिंग पाण्यात गेली. चिल म्हणजे डिसेंबरचा महिना, 16 डिसेंबरला लग्न झालंय. आम्ही 20 डिसेंबरला काहीतरी गेलोय पंचमढीला. 21 डिसेंबरला अंगठी गेली. मग ना मी आईला- थंडगार म्हणजे यू नॉट बिलीव्ह की पाण्यात आपण म्हणजे बर्फाचं पाणी होतं, एवढं चिल्ड पाणी. आणि त्याच्यात आम्ही येण्यासारखे पाणी शोधत चिल्ड होता? पेक्षा अंगठी गेली ते पण महत्वाचं आहे. मग तिकडचे बूथ असायचे ना, तर मी आणि अमर आम्ही फोन केला आईला. इमॅजिन, माझी आई मुलगी हनीमूनला गेली आणि फोनवर रडतीये. तर मी आईला फोन केला, आई आणि मी भोगळ बसला, काय झालं? म्हणलं काय नाही, एंगेजमेंट रिंग पाण्यात गेली. आणि बरं अमर बोला मम्मीला सांगू नको, मम्मीला सांगू नको. मग कोण? तर माझी आई. हा. काही प्रॉब्लेम नाही. अमरचं आणि आईचं खूप होतं, हा. म्हणजे अगदी आईचं सगळं त्याने शेवटपर्यंत केलं, त्यांना खूप होतं. सो आईने पहिला बोला आईला फोन करूया तुझ्या. म्हटलं आई आता काय करायचं, अमरच्या मम्मीला नाही सांगायचं. ओके थांबा, प्रेशर घेऊ नका. मग हे आम्ही इकडे हनीमून करताना तिथे एक वेगळी स्टोरी चालली होती. मग आई त्या ज्वेलरकडे गेली, ते आता बंद पडले आहे ना. नाही. काय आलं, महालक्ष्मी ज्वेलर्स ना. त्यांनाही बंद पाडलं का तुम्ही? नाही. तर गेले आणि आई त्यांना म्हणाली की आम्हाला एक रिंग बनवायची, तर तुम्ही खामकरांच्या सुनेला आत्ताच लग्न झालं आणि लगेचच होतं ना सगळं, तर ती तशीच, आणि तेव्हाच त्यांनी मला ती दिली होती. आपण एंगेजमेंट केली तेव्हा, तर ती तशीच फुलाची रिंग हवी वगैरे. ते बोलले ओके ओके बघतो रिसीट. ते बोलले नाही रिसीट वगैरे काही नाहीये. बरं, कट टू त्यांनी घरी 4-5 दिवसांनी अमर, आता स्क्रीन प्ले कसं सांगायचं ना, 4-5 दिवसांनी अमरच्या मम्मीला अमरने फोन केला, कशी आहेस मम्मी? मम्मी काहीतरी झालं, आम्ही आहोत व्यवस्थित. अरे तुला माहिती आहे, एक्साइटेड, तुला माहिती का आपण ते फुलवाला डिझाईन केलं होतं ना, ते आवडलं कोणाला तरी, त्याने माणूस पाठवला होता घरी कोणाला तरी, सेम डिझाईनची अंगठी हवी आहे त्यांना. आई ग, तर फुलवाला काय, तर ते कसं काय फोटो काढून आपण दाखवायचं. मग म्हटलं त्यांना सांगायला लागली असं असं झालंय, ती अंगठी गेलीये असं फुलवाची तसं आईच काही. गेली होती. बापरे. म्हणून आम्ही तुला असं उलट सुलट आम्ही फिरवलं. सो हिरवा चुडा फुटणे, एंगेजमेंटची रिंग पाण्यात जाणे, असं आम्ही बरंच काय काय बरं, केलं. सगळ्यात भारी म्हणजे आम्ही घरी आलो ना, त्या आई म्हणाली, अरे तुम्ही अमावास्याच्या दिवशी गेलात. कोणाला माहिती कुठली अमावास्या कुठली. तर मी म्हटलं मग वाईट असतं हे सगळं घरी, तर हिरवा चुडा फुटला म्हणजे नंतर त्याला वाटेल, कारण त्या घरी बसल्या मुलावरी हे गेल्या, मग काय पण बॅक ऑफ द माइंड सुरू होतं. एम्प्टी माइंड इज अ Correct, डेव्हिल्स वर्कशॉप. बरोबर. तर मी म्हटलं अगं मम्मी असं काही नसतं, झालं ना, आता आलो ना इथे नीट. सुखरूप. नाही, मग त्या म्हणल्या बरं झालं, जी बला येणार होती ती टळली, सोनं जाऊ दे. म्हणलं हो हो. तिचं म्हणणं होतं सोन्याने गेलं सगळं. म्हटलं बेस्ट. किती गोड. असं आम्ही खूप बापरे, असे तुम्ही सुरुवातीलाच किस्से केलेत. खूप किस्से आहेत आमच्याकडे. आणि मी तर आठवते. एकत्र कुटुंबात तुम्ही राहिला. नाही नाही, हा ते आपण बोलत होतो ना. मग तू बोलतोस का मी बोलू? नाही, तू बोल. नाही तू बोल, तू तुला बोल. तुझ्याकडे नको नको नको, तू बोल तू बोल. तू सांगा बरं, चल तू सांग. नाही काही नाही, 3-4 महिने आम्ही नाही पण आधी काय ठरलं होतं? आईने वगैरे डिसाईडच केलं होतं की आईने नाही, आपण ठरवलेलं. आम्ही पण ठरवलं. मग तुम्ही एकत्र राहिलात का काय? तो So, किस्सा. नाही, आम्ही पहिलं ठरवलं होतं की आमचं लालबागला दुकानात एक घर पण होतं, छोटं घर होतं, 1 रूमच होती, 180 स्क्वेअर फीट, पण सेल्फ कंटेन. सेल्फ कंटेन, आणि एक छान बिल्डिंग होती जुनी. तर आणि म्हणजे तिथे जुनं घर होतं आम्ही विकत घेतलेलं. तर मग आम्ही म्हटलं होतं की आम्ही 4-1 महिन्यांनी तिकडे जाऊ, त्यानिमित्ताने लवकर सकाळी दुकानात जाऊ, कारण इथून अंधेरी हे मम्मीला पटवायला लवकर दुकानात जाईल. हा म्हणजे असं. तर मग इट वॉज अग्रीड आणि वी शिफ्टेड. हा म्हणजे सुरुवातीपासून ते भातुकलीचा एक संसार कसा म्हणतात, ते मला भातुकली करायला खूप आवडायची. तुम्ही म्हटलं हा तर आपलं घर, मग आपलं कपाट, आपलं किचन, असं खूप होतं. तर आम्ही 2 कपाट तिथे ऑलरेडी नेऊन सगळं सामान सेट केलं होतं. आणि मग आता ठरलं की काही दिवस ह्यांच्यावर राहायचं आणि मग शिफ्ट व्हायचं. तसं शिफ्ट झालं. मग तो शिफ्ट व्हायचा आधी बरेच दिवस येईच ना असं करणं. फायनली आम्ही 5-6 महिन्यात शिफ्ट झालो. नाही पण ते तिकडे पण आमचं म्हणजे आम्ही किती तिकडे 8 वर्ष राहिलो, 6 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष बरं 5 वर्ष 5-6 ते जे त्याचं ना 98-99. 98 मध्ये लग्न झालं. 2003 ला आम्ही शिफ्ट झालो आणि 2004 ला आसमा झाली नवीन घरी. हा म्हणजे म्हणजे छान, म्हणजे ते सुद्धा सुंदर दिवस. प्रभादेवीचे सुद्धा असं आम्ही आता बेसिकली तोपर्यंत मी डान्स शिकत होते, कथक करत होते, पण मी शिकवत नव्हते. मी YMCA मध्ये हा दुकानात जायचा, त्यामुळे आमचं थोडंफार आमचं मॅनेज करायचो आम्ही, जे काही पैसे होते वगैरे. आणि मग तेव्हा मला वाटतं आसमाचं प्रेशस बेबी, म्हणजे मला 3 वर्षांनी वाटलं की आपलं बाळ हवं.
मग माझ्या दोन्ही ट्यूब्स ब्लॉक होत्या, मग त्याचं बरीच प्रोसिजर झाली. सो शी वॉज अ प्रेशस बेबी. सो जसं आणि मी व्हायला आमचं ठरलं कुठेतरी आपल्याला आयुष्यात काहीतरी डोक्यात असतं की मला इथे जायचंय किंवा मला शिफ्ट व्हायचं, म्हणजे कुठेतरी आपल्याला अपग्रेड करायचं, हे ऑलवेज आमच्या डोक्यात असायचं. म्हणजे पैशानी नाही, पण आपल्याला छान घर पाहिजे किंवा मोठं घर पाहिजे. आम्ही अगदी ठाण्यापासून सगळं तेव्हा फिरून आलो होतो की आपण मोठं घर कुठे अफोर्ड करू शकतो का, किंवा असं लोन काढून घ्यायचं. आणि ही वॉज ऑलवेज अगेन्स्ट लोन काढायला. आणि आम्हाला होतं की आईने लहानपणापासून लोन काढूनच बाबा गेल्यानंतर ते घर आणि सगळं मॅनेज केलेलं. आणि आईची नोकरी होती, तर ते मला नवीन नव्हतं. पण ह्याला बिंग फ्रॉम अ बिझनेस फॅमिली, लोन त्याला प्रेशर यायचं. तर फायनली आम्हाला एक प्रभादेवीला खूप सुंदर, आमच्या घरापेक्षा जरा मोठं घर, पण त्या दरवाजाच्या खिडकीतनं समुद्र तू दिसतो. आधीच ना तिथे प्रभादेवी तू नाही आली नेपच्यून मध्ये नाही. ती आत्ताच्या घरी आली माहीमच्या. माहीमच्या घरी आले. सो आम्ही तिथे गेलो आणि मग तिथे जरा म्हणजे 230 कार्पेट होतं. 220, हा. 220 कार्पेट, 180 मध्ये आम्ही 220, पण पण एरिया छोटं घर, सुंदर घर. पण प्रभादेवी एरिया असं पण आम्ही मी आणि तिथे फुलवाने शिफ्ट असं झालो. डिसाईड केलं होतं की जर म्हणजे बाळ झाल्यानंतर डिसाईड झालं की 10 वर्ष इथे आसमा 10 वर्षाची असेपर्यंतच थांबायचं. असं पण डिसाईड डिसाईड की काहीतरी करायचं, 1 BHK तरी घ्यायचं, पण इकडनं निघायचं. सी बिकॉज द लोकॅलिटी वॉज गुड, पीपल वेर गुड, सगळं. पण आम्ही दोघंही पहिल्यापासून 2 BHK मध्ये राहायला आलो होतो. परत लग्न झाल्यानंतर आम्ही एका खोलीत राहिलो 180, आणि त्याच्यानंतर परत एका खोलीत 220, थोडी मोठी. आम्हाला वाटलं पण नाही, आम्ही आपण एवढं- ठरवलेलं 5 वर्षांनी हलायचं, कारण इथनं 5 वर्षांनी आलं, इथनं 5 वर्षांनी, पण इथून जायला 10 वर्ष झाली आम्हाला ऍक्च्युली, ऑनेस्टली असं. आणि मग असं आम्ही एक आहे. आणि मग तिथे तोपर्यंत माझा एकापेक्षा एक बराच एक डान्सचा प्रवास सुरू झाला. पैसे बरे मिळायला लागले आणि तेव्हा खूप इव्हेंट्स असायचे आणि ते सगळं करत क्लासेस चालायला लागले. तर दोघांचंही आमचं इन्कम आणि सगळं मॅनेज होऊन मग त्याच बिल्डिंगमध्ये अजून एक वरती मी छोटंसं ऑफिस घेतलं इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि मग ते दोन्ही काढून पुढे मग आम्ही माहीमला आसमा 10 वर्षाची शिफ्ट झालो. पण त्या घरातल्या आठवणी खूप छान आहेत आमच्या, म्हणजे अगदी सगळे येऊन लालबागच्या गेले. घरातल्या आठवणींविषयी मला बोलायचं. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घर घेतलं, लग्न करून एकत्र नाही, घर राहताय. घेतलं नाही, घर होतं. हा, घरात sorry, शिफ्ट घर झालं. होतं. ओके. पण स्व- तरी आपण सदनमध्ये. जेव्हा नव्याने म्हणजे 24 तास एकत्र राहतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी घडतात. आणि आपण 2 वेगवेगळ्या कुटुंबांमधून आलेलो असतो, तर डोक्याला डोकी आपटायला लागतात. तर नाही, तसं असे नाही. काही गोष्टी होत्या नाही, का नाही, की तुम्हाला असं वाटलं की अं, नाही, कधीच नाही झालं. कधीच तू मी सांगते काय काय झालं. हा लग्न माझा वाढदिवस होता आणि यांच्याकडे मला असं वाढदिवस केक कापायचं असं खूप असायचं. ह्यांच्या वाढदिवस आहे मी काय असं थोडी चॅटिटी होती. तो मला इतका राग आला. हा दरवर्षी वाढदिवस येतो. पूर्ण दिवस हा दुकान होता आणि माझं तेव्हा पहिलं भांडण झालं की मला आठवतंय म्हणजे प्रिसाइजली भांडलो खूप आम्ही की वाढदिवस आहे आणि तू एवढा इम्पॉर्टन्स देत नाहीस वगैरे असं माझं खूप मला नाही, आठवतं. मी माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला सुद्धा एवढा इम्पॉर्टन्स म्हणजे तो जो एक डिफरन्स ऑफ हे होतं, कल्चर नाही हा संस्कृती. म्हणजे आईने आम्हाला बर्थडे असला की आपण आपली, मी अजूनही लाड करते स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे, पण ज्याचा असेल अगोदरच फोन करून सांगते माझा उद्या वाढदिवस आहे. सगळ्यांना मी सांगते माझा बर्थडे मला विश करा. सो मला असं वाटतं की, आणि मला त्याच्याकडनं एक्सपेक्टेड होतं ना, असं सांगायची का वेळ यायला पाहिजे असं, तर त्यामुळे ते मला आठवतंय. आणि मग एकदा आमचा लग्नाचा वाढदिवस होता, हा दिवसभर नव्हता, आणि कारण तेवढं वाढदिवसाचं काय नंतर करू असं खूप असायचं. आणि तेव्हा दुकान बरोबर, म्हणजे वेळ असेल ते आमचा जेव्हा वेळ असेल तेव्हा. रविवार सोमवार हा आमचा, म्हणजे रविवार दुपारनंतर किंवा हा नाही तेव्हा तर रविवार रात्रीपर्यंत, कारण सोमवारीच फ्री, त्यामुळे वाढदिवस रविवारी आला आणि असाच काही ते आला होता माझा. तर ते सगळं संपलं. मग मी खूप रागावले होते. पण मग त्याने मला अशी पहिल्या वाढदिवसाला लग्न हो पहिल्या वाढदिवसाला अमरने मला सोन्याची चेन नाजूकशी आणून दिली की वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून, अॅन्युअल सॉरी अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून असं. तर ती अजून आहे, ठेवली मी. मी काढायला गेले मध्ये म्हटलं नाही मला काढू होते, माझं पहिलं गिफ्ट अॅनिव्हर्सरीचं. सो आणि डोक्याला डोकीपेक्षा ना रुजिता घाऊस खूप होती. कुकर कुठे नीट लावता येतो, जेवण करायचं दोघांसाठी, पण ती सवय मी नव्हती. शिकवला कुकर लावायला. मला यायचं कुकर व्यवस्थित लावायला. तू कोणी शिकवलं? म्हणजे तू तर म्हणजे दाखवलंच, ठीक आहे. पण चपात्या मीच इथेच करायचे. तुमच्या जे खट्टाखट्टी चालू आहे. जेवणाच्या ठिकाणी वी आर व्हेरी फूडी. पण ती नाही, जेवण वगैरे फार मला चालेल. आवडायचं, पण अगं, येत काय सगळं व्हायचं, नव्हतं. लालबागला आमचंच पण एकटं त्या घर, आणि आवडी त्याच्यात पण वेगवेगळ्या असतील ना त्याच्यातनं माझे काही मित्र होते. त्याच्यात लालबागचे जे सगळे दुकानातले जी आमची बाकीची मित्रमंडळी होती, ती 8-9 जण रेग्युलर घरी यायची आठवड्यातून एकदा वगैरे, आणि फुलवा सगळ्यांसाठी जेवण. म्हणजे काय एवढंच केलं नाही, एकदा फरक? नाही, पण जनरली पार्ट्या करायच्या. पार्ट्या आमच्या घरी असायच्या सगळ्या. कारण बरं, आमच्याकडे जी मित्रमंडळी आजही आहेत त्याच्यातले फार कमी लोक दारू पितात. तर त्यामुळे दारू पिणारे कोणच नाहीत, फक्त खाणारे. म्हणजे
आम्ही 6 जण असतो तर 2 किलो चिकन लागायचं असं. आणि मग ती असं एवढं मोठं पातेलं भरून बनवायची, मसाले घरचेच, हो खोबरं हो घरचंच. मला असं वाटतं माझं जेवणाचं ट्रेनिंग तिकडेच झालं, कारण मला खूप गोष्टी करायला लागल्या, शिकायला लागल्या बेसिकली. सो आम्हाला अमरच्या स्टाईलचं, म्हणजे अमरच्या खामकरांच्या स्टाईलचं मालवणी चिकन म्हण किंवा तिखलं हा शब्द त्या वापरायच्या, लाल तिखलं. सो लाल आता लाल तिखलं नाही, तुमचं लाल तिखलं ते कोवळ्यांचं होतं. नाही, तिखलं मम्मी बोलते अजून, लाल तिखलं नाही, नाही. ते नितळ आहे. व्हॉट एव्हर. बर, लाल कालवण. आणि हे सगळं मी यांच्याकडे शिकले, कारण आई वेगळ्या पद्धतीचं करायची. सो मला वाटतं ह्या सगळ्या नॉनव्हेज व्हेजिटेरियन ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या मी अमरकडनं शिकले. आणि त्याला गूळ घातलेल्या भाज्या आवडतात. आणि मला वरण भात बटाट्याच्या काचऱ्या माझ्याकडे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा असतातच, त्याशिवाय माझं भागतच नाही. किंवा चिंचगुळाची आमटी असतेच, आणि ते त्याला सगळं आवडतं. त्यामुळे मला असं वाटतं आमचा गोड आणि तिखट दोन्ही बॅलन्स झालं. फक्त खूप गोष्टी मी इथे शिकले राहून, घर मॅनेज करण्यापासून, हिशोबापासून सगळं. बिकॉज नाही नाही, आम्ही हिशोब नाही. एक हिशोब म्हणजे नाही नाही, हिशोब तसं नाही, किती पैसे खर्च झाले ते. नाही कुठे लिहिते. पण म्हणजे साधारण जेवढा केवढा ती हिशोब करते ते ती अरे तुझ्याकडनं अमर, शिकली, मावशींबरोबर असं मी म्हणतेय. घर नाही आता सगळं किती पैसे ते खर्च झाले. मावशी हिशोब करते, तू फक्त पैसे देतेस. कालच त्याला ऐक ना, जीपे संपले, पटकन ट्रान्सफर कर, द्यायची आहेत. हा, म्हणजे असा तिचा खूप वर्षानंतर कॉल आला की जीपेत पैसे अरे दुसरा फोन घेऊन गेलो तुम्ही. संपले. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्याच्यातनं जे काही होईल, आम्ही बेसिकली ऍडजस्टमेंट करत, आपल्याला नकळत आपण करत असतो. असे काही संस्कार नव्हते झाले, राहायचंच आहे किंवा करायचंच आहे, आपल्याला आवडतं म्हणून आपण करतो. पण मला आठवतं एकदम महत्वाची म्हणजे आम्ही लास्ट फ्लोअरला राहायचो. उन्हाळ्यात इतकं उकडायचं की हा, मला तेव्हा आठवतंय एसी नव्हता, परवडायचाच नाही आपल्याला. नाही, परवडायचं नाही, पण एसी वॉज समथिंग विच वॉज प्रिव्हिलेज. म्हणजे पैसेवाल्यांच्याकडे एसी. बरं, आणि आमच्याकडे एसी नव्हताच त्यावेळेला, तोपर्यंत नव्हता. आणि उन्हाळ्यात ना एवढं गरम व्हायचं ना, मग शेवटी ना उन्हाळ्यात आम्ही रात्री जाऊन पाणी मारायचो वरती. आणि मग ते मला अजूनही आठवते, मला लुंगी घालायला आवडते, तर ते लुंगी ओली करून जाळायला लावायचे, म्हणजे वारा. हा, आणि So पाणी these were मारायचो basic पडद्यांवर techniques which we used किंवा to आम्ही do. खाली झोपायचो. तर मला ते आठवतंय की पुन्हा आयुष्यात आई गं अशी वेळ नाही आली पाहिजे, असं कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू राहायचं. सो मला असं वाटतं तिथून हळूहळू आमची प्रोग्रेस, मला वाटतं तिथूनच सुरुवात झाली. प्रोग्रेसपेक्षा ताकद द्यायला लागली, काम करायची ताकद वाढली, असं काय नाही. म्हणजे मला तेव्हा आठवतंय, आम्ही जेव्हा आधी अंधेरीला राहायचो 4-5 महिने, तेव्हा मी ऑलमोस्ट पुलावर ते अंधेरी बाईकवरनं जायचे. कारण मला बाईकची खूप सवय होती. माझ्याकडे एमएटी होती, मग नंतर कुठली होती ऍक्टिव्हा, मार्वल होती. सो मी तिथून पूर्ण ट्रॅव्हल करून जायचे, कारण बसनी वेळ लागायचा, त्याच्यात वेळ वाचायचा. एमएटी आईने मला घेऊन दिलेली कॉलेजमध्ये असताना, ह्याच्या नादाला लागून मी एमएटी घेतली. आपलं गिअरची घे, कारण त्या दोनच परवडणाऱ्या होत्या, सनी आणि एमएटी. तुला जर अंधेरी बिंधेरी जायचं तर तुला गिअरची स्टर्डी पाहिजे. हो, सो एमएटी वरनं सगळीकडे ती रिझर्व्ह वर यायची, मग ती बंद पडायची, असं सगळं करत. हो, तर तिथून मला वाटतं. आणि तेव्हा आईचं असं होतं की ही मुलगी खूप धावपळ करते, क्लासेस घेते, तिला बरं सोपं जावं म्हणून ती बोलली मी लोन काढेन, हप्ते तू भर, ते मला नाही परवडणार. मग ते काय, ते 19,000ची होती, त्या आईने कधी 7-8 का 10,000चं लोन काढलं. मग मी महिन्याचे 500-500 करत ते हप्ते द्यायचे. सो असं. आणि मग ते मी डान्स क्लासची फी पण माझी भरायची, कारण YMCA मध्ये मी शिकवायचे. तर ते थोडंसं, भले पैसे खूप उडवते मी, तेव्हाही मला आवडायचे उडवायला, पण नसायचेच. तर ते एक ते मॅनेजमेंट आम्ही करत आलो पैशांची, आणि ती करत प्रत्येक जण येतं पुढे. सो मग एमएटी पासून सुरुवात होऊन एक छोटं करत नसलेच की ऑटोमॅटिक मॅनेज होतात. सो काम खूप करायचे मी, वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस घ्यायचे. आणि मीन वाईल साईड ट्रॅक चालू होता तो बुगी उगीचा. कारण मला काम करायची. तसं कसं होतं, आमचं दुकान स्टेबल होतं, दुकानाला गिऱ्हाईक होतं, दुकानात एक म्हणजे तिकडे पण काही अमर फार- तुम्ही तेव्हा दुखते बाहेर पडला होता ना, अरे पण म्हणजे नाही, पण कसं आहे, वेगळे वेगवेगळे झालो जरी असलो तरी दुकान चालू होतं. हा, दुकान एकदम प्राईम ठिकाणी होतं, दुकानाचं नाव होतं, दुकानात आम्ही त्यावेळेला सगळं जे काही करायचो ते एकदम स्टँडर्ड आजही आणि आज तर आम्ही खूप अपग्रेड केलंय, पण त्याच्यात अजून खूप स्टँडर्ड काम करायचो आम्ही. तर ते नाव होतं, त्यामुळे जास्ती आम्हाला त्रास नव्हता, फक्त बसायचं जाऊन, गिऱ्हाईकं यायची. सो गिऱ्हाईकाच्या पाठी धावायची गरज नव्हती. हिला धावायला. आणि मला बेसिकली काय आवडतं आता, म्हणजे आत्ताच्या पिढीचं मी जे बघते, आमच्या दोघांमध्ये तेव्हाचा काळ आपला, म्हणजे अगदीच 98-2000चा काळ असेल आमचं सुरू झालेलं काम. आमच्या दोघांमध्ये बिंग नवरा बायको हे कधीच नाही झालं, तो इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नकोस.
कारण माझं काय होतं, मी क्लास घ्यायचे, त्याच्यातून मी नाचायचे, म्हणजे मी कथकला जायचे, मी कुठे कोरिओग्राफीज करायचे, असं करायचे. तर हे कधीच नव्हतं ह्याचं की, कारण आम्ही दोघंच राहायचो, किती वाजले, किती वाजता आलीस, कधीच नाही. म्हणजे हा, कारण ती काम करते, मग ते काम कुठल्या पद्धतीचं आहे, मग हे नाचाचं यायचंच नाही किंवा तू शिकवतेस, हा जो एक आत्ताच्या पिढीत पण मी काही वेळा बघते ना, तो बॅलन्स बऱ्यापैकी होता आमच्यात. पण हे कौतुक आहे ना घरातलं, अमरचं. हो. खरं तर He was म्हणजे always there. तुझ्याकडे बर्व्यांकडून थोडंसं नाही म्हटलं तरी कलेचं हे हो, होतं. त्याचं काहीच नाही background. यांना काय कर म्हणजे त्याची नाही, माहिती पण नसेल. म्हणून हाच फरक आहे ना. मी तुला काय म्हटलं, आजही मैत्री आहे. सो तो मैत्रीचा आणि नवरा बायकोचा जो फरक आहे ना, तो माझ्यात कधीच आला नसावा असं मला वाटतं. हा, म्हणजे स्वयंपाक करायला तू त्याला, असं मी कधीच नाही म्हणले तू येऊन का घरी करत नाही, कारण मला आवडायचं करायला. पण जर तशी मी असते की आपण दोघं मिळून करू, तर ह्याने तेही केलं असतं, पण मलाच आवड, मला खूप नाही, OCD. पण मी केलंच की असं काय करत. नाही नाही, म्हणजे तसं नाही. मीच शिकवला की म्हणजे ओटा आवरायला मला आवडतो, शी बेकार का. तो आवडतो, आताही तो मला मदत करतो, पण नाही मला नाही नाही, ओटा बिटा आवरायचा ही म्हणजे आवरला तरी हिला आवरायला लागतो. रात्री 2 वाजता असे असे कपडे घालून जरी आली ना, तरी ते पटापट पहिला ओटा आणि ते सगळं स्वच्छ. अरे 2 वाजता रात्री झोप ना बाबा, स्वच्छ त्यामुळे आहे. OCD. नाही, तुला पण आहे ना, OCD तू नाही, तेच कट कर. करतेस. OCD नाही तुला भो. ह्याला हेच बोलायला लागतं रात्री. पण अशा अनेक गोष्टी असतील ना, मग ओरडा खातो अमर. अमर, की हे इकडे काय अगं ठेवलंस? ओरडून उपयोगच हे होत असं नाही, काय मी बोलणं ठेवलंस? बंद छे, केलंय. मी मी आणि जाऊन आसमा बघतच नाही आता. आसमा त्याच्यावर या बाबतीत गेली आहे. एकदा कोविडमध्ये आपण सगळे घरात असायचो, मी एकदा तिच्या रूममध्ये गेले, तर ही मुलगी तिच्या ड्रेसिंग टेबल, आणि तिचं जे छान स्टडी टेबल ड्रेसिंग टेबल आहे, हा सगळं असं मोठं, त्याच्यावर भरपूर गोष्टी होत्या. मग त्याच्यावर तिचं परफ्यूम होतं, त्याच्यावर तिची टूथपेस्ट होती, त्याच्यावर तिचं पुस्तकं होती, कारण ती खूप वाचते, असं करून ती असा पसारा, त्याच्यात ती आणि ती काहीतरी असे पाय करून बसलेली, आणि ती सुंदर गुणगुणत गाणं गात ती ड्रॉइंग करत होती. म्हटलं ह्या सगळ्या ह्याच्या ती शांतपणे गाणं गात ड्रॉइंग कसं करू शकते. पण मला सगळं असं चकचकीत लागतं, मग मी बसणार आणि माझं काम करणार. तर ती ह्या बाबतीत आसमा अमरवर गेली, मला आणि ते असं वाटतं दोघं, त्याच्यात खूप एनर्जी घालता तुम्ही. खूप नाही माझं असं energy. म्हणणं आहे की तुमची डोक्यातलं आहे. नाही, डोक्यात हा, नाही रुचिता, पण energy तुमची घालवणं. सुरुवात तिथून हे होते. बघ, अशाच ठिकाणी त्या सगळ्या ह्याच्यात आसमा बसून शांतपणे करू शकते मी ना, जगतो. कारण तिला ते सगळं दिसतच नाही. आपल्याला आधी ते दिसतं, हा आणि मग आपला होतो. प्रॉब्लेम आहे. ह्यांचा नाहीये. नाही. They are नाही, correct. आपल्याला They are मस्तपैकी happy. विस्कटलेलं happy. पांघरूण असेल तर झोप लागते पटकन. मला माझी चादर हा बाजूला हो, तुला ते रात्री सुद्धा बाजूला काय माझी बाजू म्हणजे नाही, मला चादर सरळच पाहिजे, मी व्यवस्थित करते आणि नीट पांघरून घेऊन व्यवस्थित तर होती, असं शिरीष म्हणतो. व्यवस्थित तर होती, नाही तिथून खोचलेली नाहीये. अरे काय फालतूगिरी आहे. काय मला फालतूगिरी खूप त्रास होतो त्यांचा. यांचा. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं घरच्यांशी नातं म्हणजे सासरच्यांशी नातं कसं आहे? म्हणजे तुझं ही अनाथ झाली आता. नाही, मग होतं. नाही, मला असं वाटतं हिचंही माझ्या आई वडिलांशी नातं म्हणजे वडिलांशी जास्त हे आहे. डिप्लोमॅटिक नाही बोलायचं आपल्याला. नाही, हिचं वडिलांशी नातं खूप चांगलं आहे, कारण का वडील फॉर हर इज अ फादर फिगर असं. कारण हिचे वडील अगोदर गेले असल्या कारणाने कदाचित, आणि तिला म्हणजे माझे वडील खूप म्हणजे इज व्हेरी लाईक फादर टू मी. हा, म्हणजे मी 100 असेल तर ते 1000 आहेत असे. हा, असं आहे. तर ते असे सांभाळून घेणार आहेत, म्हणजे नॉट ओनली म्हणजे मला असं वाटतं आमची की हा, छोटी सगळ्यांनाच. वहिनी आहे, म्हणजे मी आहे, आम्ही ते सगळ्यांना. आणि अजूनही ते 78 वर्षाचे झाले तरी पण दुकानात रोज माझ्या दुकान ते उघडतात, हा आरामात ब्रेकफास्ट बिफास्ट करून 10 हा, कारण वाजता त्यांना आवडतं, जा लवकर. म्हणजे नाही, त्यांना ते जर नाही गेले ना त्यावेळेला तर मग त्यांची चिडचिड सुरू होते. मग त्यापेक्षा तुम्ही Routine जा, त्यांचं बिघडतं. त्यांचा माणूस ठेवलेला आहे स्कूटरवर, त्यांना घेऊन जातो, दुकानात बसतात, चहा येतो. मला अमरकडे जेव्हा मी पहिल्यांदा गेले तर त्याची मम्मी तेवढी व्यवस्थित नाहीये, त्याचा मला वेगळा त्रास व्हायचा. सो मी लग्न होऊन आले आणि ते कुठेतरी बाहेर गेले मम्मी पप्पा, मी सगळं घरच बदलून टाकलं. त्यावेळी चमचा ठेवायला हेच आण तेच आण असं करून. पप्पांना खूप आवडलं, पण मम्मी माझं सामान कुठे? समोर आहे पण माझं सामान कुठे? नॅपकिन होल्डर नव्हता, मग मी तो मला अजून आठवते, फुगेवाला माणूस होता असं छान, त्याच्यात तो नॅपकिन होल्डर आणलेला. असे बरेच उद्योग मी जरा आईकडे माझ्या खूप असं थोडं आटी, आणि आम्हाला तसं आवडायचं. सो असं थोडंसं केलं होतं. आणि मम्मीचं ऑफकोर्स कोणत्याही सासू सुनेचं असतं तसंच माझं आणि त्यांचं नातं आहे ऑफकोर्स.
पण अशी दॅट टाइम त्यांच्या काळातली ती एक चेतक घेऊन जाणारी पार्ल्यावरनं ऑफिसला अशी ती स्लीवलेस घालून आणि याच्या मोठं कुंकू लांब केस आणि अशा त्या होत्या. सो शी वॉज व्हेरी डॅशिंग, शी वॉज व्हेरी डॉमिनेटिंग, शी इज व्हेरी डॉमिनेटिंग, आय एम व्हेरी डॉमिनेटिंग. सो यू नो काय रिलेशनशिप आहे आमची. बट त्या ना नेहमीच म्हणजे एक सासू सुनेची तू मेमे सोडली तर ऑलवेज कुठल्याही गोष्टीला घर घ्यायची वेळ आली त्यांनी त्यांच्या सगळ्या FDs मोडल्या आणि आम्हाला काय घ्यायचंय अमर तुमचं काय, कारण आमचं तेव्हा घर घ्यायचं चाललं होतं, लगेच त्या उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःच्या काढल्या की दुकानात तुला इतके मिळतात हे मोडून तू घे, किंवा अशी ची ऑलवेज स्टूड बाय अस. जे ऑलवेज हा म्हणजे काही प्रॉब्लेम किंवा काही झालं किंवा त्यांना कानावर आलं तर दॅट वे त्या अशा घाबरायच्या नाहीत कधी. आणि पण त्यांचं एक होतं बिंग अ डॉमिनंट लेडी, म्हणजे आपलं घर, आपली मुलं, आपल्या सुना. पण आता एक मुलाचं कुटुंब वेगळं चालू होते, आता नाही आहे ती तशी त्या ऑफकोर्स, पण ते एक तेव्हाच त्यांचं पहिला मुलगा. आणि त्यांचं कसं होतं दर मंडेला त्या कोणालाच नाही भेटायच्या, फक्त नवरा मुलं आणि आम्ही ठरवते. म्हणजे त्याच्या आई बाबांना पण त्यांनी सांगितलं मंडे नाही यायचं मला भेटायला. शी वॉज लाईक दॅट. त्यामुळे इमॅजिन की तिकडे मी गेल्यावर आम्हाला मंडेला फिरायला नाही, एकत्रच फिरायचं असं खूप होतं. म्हणजे ठीक आहे. पण हा दॅट वॉज. पण नाही सांगायचा मुद्दा की जेव्हा पप्पा म्हणजे एक अशी वेळ आली की आम्ही त्या घरातनं बाहेरच पडणार, कारण आज जाऊ उद्या जाऊ, आणि मला खूप आता जायचं होतं आपल्या घरी, कारण माझे अर्धे कपडे तिकडे सेटल केले होते लालबागला. तर तेव्हा मला आठवतंय मी, अमर आणि पप्पा एकदा घराच्या बाहेर पडलो. मी लवकर निघायचे काही काही वेळा कारण मला क्लासेस असायचे. तर मी अप्पांना म्हटलं अप्पा मला असं घुसमटल्यासारखं होत्या, तर मला माझ्या घरी जायचं. दुसऱ्या दिवशी तो माणूस, अमर तू काय करतोस, घुसमट नाही झाली पाहिजे, तुला जायचंय ना, कधी जायचंय. आणि 2-3 दिवसात आम्ही घराच्या बाहेर पडलो. म्हणजे ही वॉज ऑलवेज की तुम्हाला जे आवडतं तुला ज्याच्यात आनंद मिळतो ते करा, आपल्या मुलांनी आनंदी राहिलं पाहिजे असं त्यांचं नाही, माझ्या वडिलांचं आईचाही, म्हणजे आई काही बोललीच नाही, पण कसं असतं की आपलं मूल सोडून जात आहे आपल्याला, इज ऑलवेज देअर ना. आता म्हणजे त्यांना आसपास 4 दिवस आपल्याकडनं गेली तर तो फरक पडतो ना आता. हा कळतं ना. आणि तुझं कसं नातं होतं आईशी? नाही सेम नातं, म्हणजे माझा आईशी नातं तुझ्या आईशी का माझ्या आईशी तुझ्या आईशी खूप जास्त close नाही, होतं. म्हणजे खूप चांगलं होतं नातं. छान. म्हणजे अमर मला असं वाटतं की आधी आई आणि त्यांना थोडीशी थोडंसं- त्या मेंटॉरच्या लेवलला गेल्या माझ्यासाठी, आणि देन इट मेड अ डिफरन्स. म्हणजे मला असं वाटतं आईच्या विचारांचा पगडा त्याच्यावर खूप नंतर जास्ती पडला. म्हणजे तो आस्तिक नाहीये ना, म्हणजे खूप देवदेव पूर्वी नाही करायचा, पण तो खूप प्रॅक्टिकल आहे आणि लॉजिकली विचार करतो. आणि आई तशीच होती माझी. नाही मग हिच्या आईच्यामुळे ना माझ्या ज्या डोक्याचा विचार, जो रॅशनल विचार आपण म्हणतो ना, उगीच म्हणजे आता मी ज्या वातावरणात वाढलो, जिकडे लालबागचा राजा आहे, जिकडे सगळं आहे, त्या नाक्यावरती म्हणजे आमचे आजोबा वन ऑफ द फाउंडर मेंबर सुद्धा लालबागचा राजा जिकडे आहेत, जिकडे आमचं आयुष्य गावी न जायच्या ऐवजी लालबागच्या राजाच्या वेळेला आम्ही तिथे अजूनही असतो. तर हे ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टीच्या बाजूला विचार करून की नाही जर गेलो मी मंडपात भेटायला म्हणजे देवदर्शनाला तर काय माझं होणार आहे, काही नाही झालं. मी इतके 25 वर्ष मी नाही जात, मी बाहेरूनच पाया पडतो, अगदी माझ्या दुकानातून पाया पडतो असं म्हटलंच तरी चालेल. पण गंमत अशी आहे की ह्या विचारांची ताकद ही एखाद्याशी बोलल्यावर, एखाद्यांशी काय म्हणतात त्याला, तिचे विचार समजून घेतल्यावर, हा तर ते होतात, ते ताकद तयार होते. म्हणजे हे काय ताकद तयार व्हायला वेळ जातो, पण ते होते. आणि ती झाली आहेत माझ्यात, ती मला जाणवलंय. दॅट इज द, म्हणून म्हटलं ना, ऍट अ मेंटॉर लेवल शी इज देअर. येस. आणि मला असं वाटतं कॉलेजपासनं आईला हे होतं की फुलवा कोणाबरोबर आहे, अमर बरोबर आहे ना, मग टेन्शन नाही. तर एक ते तिला माहिती होतं की ही ऑलवेज, म्हणजे ज्या काही या एवढ्या वर्षात पण जे काही आपल्या आयुष्यात अपडाऊन येतात, तर तिने मला ऑलवेज सांगितलं ही विल बी ऑलवेज देअर फॉर यू. तो तुझा बॅकबोन सारखा उभा असतो, ते तू ऑलवेज डोक्यात ठेव. हे ते कुठेतरी मला बॅक ऑफ द माइंड नेहमी सांगायची. तर आणि आईचं शेवटच्या काळात पण आईचं ह्याने खूप केलं. म्हणजे 4 महिन्यात आई अचानक गेली. तिला अचानक तो ग्लुकोमिया, तो ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला आणि लास्ट स्टेज, आणि काहीच माहीत नव्हतं आम्हाला. आणि ती जनरल स्वतः चालत गेली, काहीतरी गडबड आहे म्हणून स्वतः टेस्ट करून आली होती. तर हा म्हणजे तिला उचलण्यापासून सगळं केलं, आणि तिला प्रत्येक वेळी अमर लागायचाच. त्यामुळे मला असं वाटतं त्याचं खूप नाही, राही घाबरायचा तर मग दुसरं कोणी नव्हतं ना, मग मी आणि राहीच होतो, फुलवाचा भाऊ. तर तिला ते कॉन्फिडन्स असायचा माझ्यावर, असं मला म्हणजे वाटतं. अमर आला की तिला असं की अमर, हा असं तिचं खूप होतं.
त्यामुळे अमर आणि आईची रिलेशनशिप खूप वेगळी होती. म्हणजे तो तिच्याशी मला वाटतं सगळंच बोलायचा, शपलं सगळं बोलायचा. आणि मला आईचं अजून एक आवडायचं की कधी आता सासू सुनांचं काहीतरी होतं किंवा माझं मम्मीचं काही झालं आणि ती मम्मीची मैत्रीण होती, ती कधीही मध्ये पडली नाही. तिने मला कुठलंही खतपाडी दिलं नाही. तिचं असं होतं, तुझे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर या बाबतीत. त्याच्यात मी अंजूला काहीतरी सांगणार, तुला तिने कधीच केलं नाही. तिने कधी मम्मीबद्दल माझ्याशी कधी बोलायची की काही मी बोलली तर फक्त ऐकून घ्यायची, ती कुठलंही मत द्यायची नाही. दॅट वे शी वॉज व्हेरी हे, म्हणजे तुझं काही प्रॉब्लेम Even मलाही सुद्धा पण कधी रिलेशनशिप कसं प्रॉब्लेम किंवा मला आणि अमरचं काही झालं असेल किंवा झालं होतं काही काळात किंवा तेव्हा तिने मला कुठला असा सल्ला नाही दिला तू हे कर आणि ते कर. तिने ना गोष्टी पुढे ठेवल्या, हे केलंस तर हे, हे केलंस तर हे, त्यातल्या ह्यात चूज तू कर. ते तू चूज करशील, आय एम गोइंग टू बी विथ यू, पण वाईजली चूज कर. आणि हेच ती अमरच्या बाबतीतही बोलायची की हे असं आहे, हे तुझा कॉल तू घ्यायचास, मी तुमच्या दोघांबरोबर, असं तिचं खूप होतं. तर त्यावेळी म्हणूनच ती नास्तिक होती. नील बर्वे आमच्याकडे डावा म्हणजे कम्युनिस्ट बॅकग्राऊंड आणि देवच नव्हते घरी, पण तिने मला आणि राहिला तुम्हाला जर मी ठेवला असता देव तर तिने मला तुझाच कॉल घे, म्हणजे माझ्यावर होतं सगळं. तर ते एक जो विचारांना तुम्ही शी नेव्हर सेड की आस्तिक असणं वाईट आहे, कधीच नाही. किंवा ती बोली हे माझे विचार आहेत, तुम्ही वाचन तुमचं ठरवून तुमचं मी ठरवा. काय नास्तिक नाहीये ना, म्हणजे मी देवाला पाया पडतोच ना, पण ते कुठल्या लेवलला जाऊन किती काय करायचं. देव, रिलिजन आणि ह्या सगळ्याच बाबतीत आमच्याकडे खूप पण तिने मला एकदाच सांगितलं, देवाने कधी सांगितलं नाही काम सोडून माझ्या मागे या, हे एक तिचं होतं. एकदम क्लिअर कट. मग संपला विषय माझ्यासाठी. आपण छान तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमलोय, तर आपल्याकडे एक आठवणींची सफर असते ज्यात तुमचेच फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्या फोटोजच्या वेळी घडलेला किस्सा किंवा तो फोटो कुठला आहे ह्या सगळ्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात. म्हणजे आता फक्त फुलवा बोलणार आहे बहुतेक. आम्ही हा 4-5 वर्षापूर्वीचा असेल, मी परत एकदा पोस्ट पण केला होता. नाही हा 25 वर्ष लग्नाला झाली त्यावेळेचा. मला आठवतोय. नाही त्याच्या आधी एकदा आपण असेच नाचलो होतो, बघ तुला केस जास्त आहेत. आम्ही अमरला म्हणलं मला एक रील करायचं आणि आम्ही आमचं घर नागावला आहे ते आम्ही घेतलं आणि तेव्हा आमचं ठरलं की इकडे एक रील करूया, म्हणून आम्ही हा शूट केला होता आणि हा अमरच्या बर्थडेला टाकला होता मी परत. तो गप्प बसलाय कारण त्याला आठवत नाही. नाही मी दोनदा मला आठवतोय कारण मला बरापैकी आधी एकदा असाच पोस्ट केला होता आणि नंतर मी त्याच्या बर्थडेला एक काहीतरी विश करायला पोस्ट केला होता 25 मार्चला. असं तुझ्या तालावर जे तू अनेक वेळा त्याला नाचवतेस. आता तू चेक कर 25 मार्च हा बघूया. 2023 का 24-23 आहे. ही कोण आहे लहान मुलगी? कार्निवल आहे ना काहीतरी. काय मागे काय लिहिलंय बघ, मला आठवत नाही. हा बहुतेक कुठला रेट्रो थीम होती. रनर्स वेव्हचं एक फंक्शन होतं ज्याला मी अर्ध्या लोकांना ओळखत नव्हती. आमचं एक टीम होती तेव्हा अमरला घेऊन गेलेले, काहीच नव्हतं म्हणून मी हेअरबँड लावला होता पोलका डॉटचा. रेट्रो थीम होती. येस, हा प्री कोविड आहे फोटो. अच्छा. येस, मी जाडा पण आहे. हो चांगलाच. बारीक आहे मी आता. इथून काय आहे हल्लीच आहे. नागावचा हल्लीच आहे 2 वर्षापूर्वीचा. येस, आम्ही नागावला गेलो होतो आणि आम्ही अमरला नाही, आमच्या बहिणीचं फार्म हाऊस आहे, तिकडे आम्ही जेवायला गेलो होतो. हो, नागावला आम्ही खूप फिरतो आणि तेव्हा मी अमरला म्हणलं चल फोटो काढ, वेगवेगळ्या पोजेस देऊया. पण मी असं होतं तो काय वगैरे असं देतो त्या पोजेस. म्हणजे पोज आहे मला असं वाटलं कधी नव्हे ते तो तुला काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी किती प्रेमाने बघते बघ त्याच्याकडे एवढे वर्षांनी सुद्धा. आता आम्ही राणीच्या बागेत गेलो होतो. वाघाबरोबर काढलाय. आता मला लक्षात हा कसा वाघासारखा माझ्या मागे उभा आहे. तेव्हा नाही ती बिचारी ती आता कालच्याच ह्याच्यात मी बघितलं ती वाजली बहुतेक राणी. हो ती तिला निमोनिया झाला आणि ती वारली. सो या हे आमच्या सगळी नागावचे. हे आम्ही आमच्या घरातली शहाळी काढली होती आणि आता आम्ही ते रिनोव्हेट केलं ऑफकोर्स घर. तर आणि तेव्हा तो शहाळीवाला येतो काढतो आणि आम्ही घरातली शहाळी फोडून पित होतो. किती आनंद. ये लवकर. किती छान. आसमाचा बर्थडे आहे 21वा. 21वा. शर्ट माझं नवीन नाही त्यामुळे नाही 21वा असावा. हो
आठवत नाही. नाही 21वीला आपण पकडलेलं ते ना. आई मुलं आली होती त्यांनी केलं होतं ते हा सगळं. फ्रेंड्सनी आसमाच्या गेला होता. काय माहिती 21वा का 20वा. या फोटोनुसारच आपण आसमाकडे वळूया. तिचा जन्म तुम्ही कसं ठरवलं, काही असं प्लॅनिंग छान. केलं होतं नाही, नाही, का? planning काय काही कसं? नाही. खूप माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं ना, मी घरी होते तेव्हा मला वाटायला लागलं की आता आपल्याला बाळ पाहिजे. आईकडे होते. माझं एक मेजर सर्जरी झाली आणि मी ऑलमोस्ट 4-5 महिने आय वॉज बेडरिडन. एवढं प्लॅस्टर होतं 2 महिने. त्याच वेळेला फक्त 4 महिने इकडे राहिले. हो मी कधीच नाही राहिलो लग्नानंतर. मग मला आपलं घर इतकं झालं. आणि मला हा आज एक किस्सा आसमाकडे जायच्या आधी आईचा. Yes, of जेव्हा लग्न झालं मी लालबागला राहायला आलो आणि वेगळे राहत होतो. असं सुरुवात झाली ना, अमर कुठेतरी चालला होता 2 दिवस. तर मी आईला फोन केला की आता अमर नाही आहे तर मी तुझ्याकडे येते. तर ती मला बोलली अमर नाही आहे म्हणून माझ्याकडे येते. म्हणजे म्हटलं नाही मी अशी एकटीच राहणार होते. ती बोलली नाही मग एक काम कर, तू एकटी राहा. ती बोलली आयुष्यात एकटं राहता आलं पाहिजे. तू कधीही माझ्याकडे राहायला ये, म्हणून पण मी म्हणलं, अमर शिवाला नाहीये good. म्हणून माझ्याकडे येऊ नको. म्हणून मी नाही गेले. आणि तेव्हापासून आता एकटी कुठेही राहू शकतो आम्ही. किंवा मी ज्या माझ्या मैत्रिणींचं एकटे मी एकटी राहायला भीती वाटते. म्हणलं का लाईट लाव फार तर म्हणजे काय. तर ते मला असं आईने एकटं राहायची सवय कर, एकटीचं होतं. एनिवे कुठे होतो आसमावर. तर मला तोपर्यंत वाटत नव्हतं मूल हवंय किंवा काय. पण मी 2000 माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि मी आईकडे होते 3-4 महिने, कारण इलाजच नव्हता, कोणी करायला नव्हतं आणि असं. तर तेव्हा मला वाटायला लागलं, कारण माझ्या मैत्रिणीला बाळ झालं होतं. मग एक असतं ना. आणि मग तेव्हा मी स्टार्टेड ट्राईंग, पण मग होईच ना. आणि मग एकदा कन्सिव्ह होऊन इट वॉज नॉट प्रॉपरली फॉर्म, सो इट्स कॉल्ड ब्लाइटेड ओवम. ते सगळं झालं. मग एका डॉक्टरकडे आम्ही गेलो आणि चुकली असावी ट्रीटमेंट आमची थोडी. तर मग हॅपन टू बी माझ्याकडे तेव्हा पण माझे क्लासेस त्याच्यामुळे खूप छान चालले होते जिमनॅस्टिक्सचे. तर माझ्याकडे एक जण पेरेंट आले आणि त्यांना कळलं होतं आय वॉज ट्राईंग काहीतरी बोलता त्यामुळे तू तिची काहीतरी हे होतं ENT स्पेशलिस्ट. नाही तिची सर्जरी आणि तिला काय म्हणतात ते चेक करतात पहिलं लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपी होती. हा माझी त्या दुसऱ्या डॉक्टरकडे आमचं ठरलं की लॅप्रोस्कोपी करायची. कुठल्याही डॉक्टर काय सलाम प्रॉब्लेम आहे नाही घेते. ओके सो आधी मी घेतलं म्हणून. सो एका डॉक्टरकडे आम्ही गेलो तर त्यांनी सांगितलं लॅप्रोस्कोपी करायची, चेक करायचं, मग सेकंड लॅप्रोस्कोपी करून ते काही प्रॉब्लेम असेल तर करायचं. आम्ही त्यांना म्हटलं एका ह्याच्यात होऊ शकत नाही का. ते बोलले नाही असं होऊ शकत नाही. सो दॅट फर्स्ट लॅप्रोस्कोपी वॉज अबाउट टू हॅपन टुमॉरो. आणि माझ्या ब्लड टेस्ट पण नव्हत्या तेव्हा त्यांनी सांगितल्या. वियर्ड. आणि आय हॅपन टू मीट एक पेरेंट की असं असं करते आता उद्या माझी गडबड आहे. त्यामुळे काय झालं आणि शी वॉज अ ENT स्पेशलिस्ट. तेव्हा माझ्या घशाचं पण चालू होतं काहीतरी. मी खूप ओरडायचे तेव्हा. तर त्या मला म्हणल्या की अगं तुझ्याकडे तर डॉक्टर या दोघांची मुलं येतात, द बिग शॉट्स इन कुलाब्याला. सोबो क्राऊड पण होतो मॅम. वाय डोंट यू आस्क देम. मग मी त्यांच्याकडे गेली, फोन केला आणि त्याच दिवशी आम्ही गेलो. आणि शी बोलली की नो प्लीज कम अप फास्ट. इमिजिएटली स्टॉप द लॅप्रो. मग त्यांनी एक ती कलरची टेस्ट असते ती करते. बोले पेनफुल आहे पण तुला झोप लॅप्रोस्कोपी करायची, इट्स लाईक ऑपरेटिव्ह हे गरज नाही. ती आम्ही केली टेस्ट आणि बॉम्बे हॉस्पिटलला गेली. आणि त्याच्यात कळलं माझ्या दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहे. म्हणजे मला कन्सिव्ह होऊच शकत नव्हते मी. आणि त्या बोलल्या फुलबाई इमिजिएटली विल टेक द हे डू द ऑपरेशन. आणि त्यांच्याकडे केलं आणि त्यांनी एक ट्यूब ओपन केली, एक तशीच राहिली. त्या बोलल्या मग त्यांनी ते सगळं दाखवलं आम्हाला. तेव्हा दॅट टाइम दे वर व्हेरी ॲडव्हान्स आणि खूप कमी पैसे घेतले नेक्स्ट म्हणजे खूप चांगले डॉक्टर. आणि मग बिलीव्ह मी ती लॅप्रोस्कोपी झाली आणि तेव्हाच आमचं शिफ्टिंग पण चाललेलं. तेव्हाच आम्ही घर पण घेतलेलं, सगळं एकत्र आलो होतो. आम्ही शिफ्ट झालो. लॅप्रोस्कोपी झाल्या इमिजिएट त्याच महिन्यात शिफ्ट झालो आम्ही. आणि नाही दुसऱ्या महिन्यात शिफ्ट झाले. 2003ला आपण शिफ्ट झालो. आसमा फेब्रुवारी 4ची आहे 2004ची. सो शी वॉज अ प्रेशियस बेबी, म्हणजे जे 50% चान्स होते मला. आणि त्यामुळे आसमा आल्याचा आनंद इतका होता, कारण काय असतं डेस्परेटली तुला जेव्हा मूल हवंय तेव्हा जेव्हा मूल तुझ्या आयुष्यात येतं तेव्हा देन इट्स लाईक मग ते पोस्टमॉर्टम डिप्रेशन वगैरे म्हणतात ते मला कधी नाही आलं, कारण मी खूप हॅप्पी होते. मला इतकी मज्जा येत होती सगळं करण्यात किंवा ती इतकी मोमेंट हवी होती. तर मला असं वाटतं आमच्या दोघांच्या आयुष्यातला तो अत्यंत आनंदाचा क्षण आहे, मुलगी झाली आपल्याला असं. आणि मग आसमाने आम्हाला आनंद, मुलगी झाली, मुलगा झाला, वॉज इमटेरियल, बाळ झालं बेसिकली. आणि तिचं नाव काय ठेवायचं कन्फ्युजन. अमर आम्ही 3 दिवस हॉस्पिटलमध्ये 3 दिवस वेगवेगळ्या नावाने हाका मारला. बरं आमचं काय ठरलं होतं हॉस्पिटलमधूनच नाव तिकडेच द्यायचं. हा की नाव म्हणजे 10 वेळा परत हे नको, चर्चा नको. नाही चर्चा नाही. आपण तिला कन्फ्युज नाही करायचं. लोक काय करतात ते नाव देत नाहीत आणि ते कोरं पान जातं तिकडे BMC मध्ये बर्थ सर्टिफिकेट. आणि मग त्याच्यासाठी परत तुला 20 दिवस लागतात ते बाकीचं सगळं करायला, नाव चढवायला. आम्ही काय ठरवलं नाही, माझ्या एका मित्राने सांगितलं नाही तू तिथेच नाव काहीतरी ठरव,
डोक्यात कन्फर्म करा तुम्ही आणि ते नाव देऊन टाका. तर म्हणलो ओके डन. तर 3 दिवसात आम्ही 6 नावं बदलली. आणि मग ती नर्स आली, क्या बेबी को कन्फ्यूज कर रहा है, क्या नाम है. आणि मग एकदा हा गाणं म्हणत ह्याला ओ पाहिजे होता. मी म्हणलं असं कशाला ओ अट्टाहास नाही वगैरे. मग आम्ही लय कुठली नावं काढली होती. मग हा गाणं गात आला, आसमा के नीचे, नाव मिळालं आणि मग आसमा झालं ते. बरेच जणांनी बोलले मुस्लिम नाव आहे. म्हणलं काही नाही मुस्लिम नाव. आम्हाला ठेवायचं आसमा. आम्हाला ठेवायचं. म्हटलं काय प्रश्न येत नाही. वा वा. आणि मग पेरेंटिंग विषयी कोण पुढे होतं किंवा त्याच्याविषयी दोघांचं एकमत कायम असायचं का, हो, की हो, हो. काय संस्कार करायचे, काय संस्कार शाळा? कसले करायचे? काही केलं नाही. काही नाही केले. संस्कार घरचे असतात. जे तुम्ही घरी वागता ते मुलांच्यात दिसतं हे मला 100% कळलेले. हा म्हणजे आसमाला शिस्त लावायचीच झाली तर आता मी लावू शकत नाहीये तिला. पण लहानपणी भाज्या खाणे, बीट खाणे वगैरे असं एवढे सगळं केलं खाण्याच्या बाबतीत. पण तिला वेगवेगळ्या क्लासेसना मी घातलं होतं खेळ तिने, आम्ही दोघं खेळायचो त्यामुळे तिने स्पोर्ट्समध्ये करावं हे आम्हाला अगदी वाटायचं. त्यामुळे मग नॅचरली आधी ती जिम्नॅस्टिकला जायला लागली, मग तिने रिदमिक केलं, मग त्याच्यानंतर ती आता एरियल, मग स्विमिंगला आम्ही टाकलं होतं. मला तिची पण गंमत वाटते, ती खूप स्ट्रॉंग हेडेड पेक्षा आपली साजिरी सुद्धा किती ह्या सॉर्टेड आहेत ना मुली. तर आसमाला ना आम्ही स्विमिंगला टाकलं. कुठला तरी एक्सपर्ट कॉम्पिटेटिव्ह खेळायचं म्हणजे रिदमिक करता तर आम्ही दोघंही कॉम्पिटेटिव्ह खेळलो. सो अमरचं म्हणणं होतं इकडे मार्क म्हणजे समोर दिसतो तो स्पोर्ट बघ, ज्याच्या जिंकणं समोर समोर तुला mark नाही दिसतं. कोणी रिदमिकला मार्क असायचं ना जजिंग. सो जज तुला जज नाही केलं पाहिजे. यू विन. असं तर त्या स्पोर्ट. आणि ती स्विमिंग खूप सुंदर करायची तर तिला आम्ही स्विमिंगला टाकलं. आणि तिथे काही दिवस ती गेली आणि एक दिवस ती माझ्याकडे, तिला कंटाळायचा आणि मी खूप फोर्स करायचे, अनलाईक अस ऍक्च्युली, नाही कर थोडंसं पुश करूया. ती एकदा आली आणि म्हणली, तुला कळतंय का, दॅट्स नॉट माय पॅशन. मला हे नाही आवडत आहे ते तुम्हाला करायला लावतेस, जे मी ज्याच्यात नाही करू शकत. मी आम्हाला म्हणलं बंद क्लास गेले पैसे सोडून दे. सो आसमाने ना तिचे डिसिजन खूप घेत आली किंवा तिचे ना पायाचा ते थोडासा ना ती तिच्या ना हिच्या आईवर गेली. ती एवढी स्ट्रॉंग आहे ना तिच्या इनर Gut feeling वर की नाही मला हे हवंय आणि मला हे नकोय, संपलं. आणि ती खूप वाचन करते. आईने तिला वाचनाची खूप सवय लावली, म्हणजे लहानपणापासून बुक्स तेवढं मी तिला केलं मला होतं. आठवतंय लहानपणी दोघी तुमच्या त्या रूम मध्ये बसून दोघी वाचायचे. वेगवेगळ्या साजिद, वाचत बसायच्या. साजिरी आसमा. तो बंक बेडवर खेळायला हा, यायचं त्या. येस. तर मला असं वाटतं आपल्या मुलींमध्ये एक ते वाचन असल्यामुळे, भले ती मराठी कमी वाचते, इंग्लिश जास्त वाचते, पण ती जगातलं साहित्य वाचते. तर त्यामुळे ते लहानपणापासून आईने तिला, म्हणजे हॅरी पॉटर ते तिने अगदीच 3री 4थी 5वीत असताना खूप जाडी पुस्तकं राहीकडे जाऊन ती घेऊन यायची आणि आई तिला द्यायची. सो दुसरं एक तिचा किस्सा असा आहे, तिच्या पायाचा ना बेसिकली तिचं स्ट्रक्चर असं आहे, इनवर्ड आहे. सो तिचा बॅलन्स जायचा. त्याच्यासाठी ना तुला तर स्ट्रक्चर असं आहे म्हणल्यावर तुला स्ट्रक्चरल तो डिफॉल्ट असेल तर तुला फिजिओ घ्यायला लागते. तिला मी फिजिओसाठी न्यायचे, पेनफुल फिजिओ असायची तिची. मग ती नंतर आम्ही बंद केली. तर तिला ना मी डान्स करताना सतत बोलायचे की आसमा टोज असे राहतात, आसमा हा बॅलन्स जातो. त्यामुळे ॲट वन पॉईंट काय झालं, दॅट वॉज मी बिंग अ टीचर, कारण तिथे टीचर झोनमध्ये यायचे. आई म्हणून पण मला टेन्शन यायचं की तिला नाचायचं असेल, तिचा बॅलन्स कसा होणार. तर तिला मी सारखी बोलायचं. तर एकदा मला पटकन बोलली, तुला कळतंय का तू मला किती बोलतेस, त्यामुळे मला कॉम्प्लेक्स यायला लागलाय, मला असं वाटतं माझ्यात काहीतरी कमी आहे. त्या क्षणी मी ते बंद केलं. मी म्हटलं नाही, आपलं खूप चुकलं. तेव्हापासून मी तिला आजपर्यंत कधी बोलले नाही. बिलीव्ह मी रुजा. त्याच्यानंतर ती आता बॅले करते, ती कंटेम्पररी करते, तिचं आपोआप तू सुधारला बेसिकली. हा, तर त्यामुळे ते एक जे असतं, तर ते काही वेळा ना आई पेरेंट म्हणून आम्ही वावत गेलोच, आता चुकलोच, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण चुकतच शिकतो. पण मुलं डोळे उघडतात ना, तसं ते 2-3 गोष्टी आता मला खूप आठवतात तिच्या. पॅशन मला नाही आवडते, दॅट्स नॉट माय पॅशन. पॅशन शब्द वापरला होता ते. हा, आणि तिला मग कथकला मी फोर्स केला. तेव्हा आधी तिला आवडायचं नाही. मी त्या बाबतीत होती, कारण आसमा खूप लहानपणापासून गोड नाचायची, मज्जा करायची. तर मी तिला म्हटलं की तू कथक शिकायचंच. आणि ते तिने आता मध्यमापर्यंत केलं, ऑफकोर्स आता आय होप करेल. पण नंतर तिला आवडायला लागलं थोडंसं. तेवढं तिने माझं ऐकून केलं, म्हणजे तेव्हा तिने खूप रिटॅलिएट नाही केलं मला. आणि तिने ते मग घरी यायची अपर्णा शिकवायला, ते तिने एक केलं. पण ते कुठेतरी मला असं वाटतं तिला फायदाच झाला त्याचा नाचाचा. आणि तिचं जेवणाचं म्हणजे वा शाक. आम्ही सकाळी किती वाजता, आमचं सगळ्यात लास्ट एंट्री शाळेत आसमा आणि आपली मुलगी कोणाची नाही, तो वेगळा किस्सा आहे सईचा. सईची मुलगी लास्ट, सई आणि सईच. नाही, काहीतरी काय नाही, असं काही नाहीये. राधिकाने ऐकलं नाही इंटरव्ह्यू, राधिका मला मारेल. एक किस्सा झाला होता आपला तेव्हा. तेव्हा नाही, पण अदरवाईज सुद्धा मी बघितले राधिका, सई आणि तो जास्ती असायचा. मी जायचो ना. मी जायचं म्हणजे तू सोडायला पण आता ना आसमाना असं आम्ही ना, म्हणजे मी आता आज दोन्ही सगळ्या पेरेंट्सना सांगतो,
बाबांनो, मुलं भूक लागली की मागतात, रडतात किंवा काहीतरी करतात, कोंबू नका, तुमचा वेळ वाचवायला त्यांची वाट लावू नका. हा म्हणजे मुलं माग आसमाला आम्ही ना ते मात्र हिच्या आईनी आणि माझ्या आईने सुद्धा सांगितलं होतं की जेवायला ना घाई करायची नाही, खाऊन दे त्यांना पाहिजे तेव्हा. आणि देवाच्या कृपेने आमच्याकडे मावशी होत्या, सो आम्हाला ते करायला लागायचं नाही. तिला भूक लागली की ती मागेल, आवाज नाही करायचा. नाही, पण सकाळी आणि ना सकाळी ना ती अशी उठायची ना, असं स्वच्छ तोंड बिंड, शाळेच्या वेळी ब्रेकफास्ट. अगं चल नेहमी म्हणजे तिचं अख्खं पुस्तक. पण शेवटी टीचरनी मग मी एकदा सांगितलं, बघा तिला भूक लागते, ती खाल्ल्याशिवाय येत नाही. मला एकदा टीचरने विचारलं, ऑलवेज लेट, काळजी करू नका, ती येते. आणि टीचरनी नंतर कधीही मला विचारलं नाही. हा, ती शाळा म्हणजे शाळा, बालमोहन अरे विद्या देवा. मंदिर म्हणजे ब्लेस्ड. हे समजून घेणं आता कोण टीचर्स आहे आणि मला अजून एक अगं, आठवतं. आम्हाला माहितीच नाही ती 10वी कधी झाली. आणि आसमाचं एक व्हायचं, सकाळी एक तर उठायचं म्हणजे बापरे. मग खूपदा अलार्म नाही ना वाजायचा, आसमा जाऊ दे झोप आता, असं करू आम्ही तिघही झोपलेलो होतो. हा म्हणजे कधीही शाळेला ती आम्ही घाई कधीच केली stress नाही. म्हणजे हे शाळेचं नशीब. नंतर तिने आम्हाला शिस्त मिळालेलं लावली. शाळेचं नशीब. नाही, पण तिने नंतर शिकवलं की आई दरवेळी उठायला लागतं, आता मी मोठी झालं तर उठायचं. हे पण तिनेच तुला सांगितलं. आणि असं आमच्याकडे सिच्युएशन आताही होते काही वर्षांपूर्वी. काय आहे, अच्छा का नाही जातेस तू, काय डान्स क्लासचं काहीतरी डान्सचा इव्हेंट होता. मग काय परीक्षा, मग काय झालं, येऊन कर ना अभ्यास, आधी डान्सचं कर. म्हणजे आमच्याकडे इट इज लाईक की अभ्यास आहे म्हणून अभ्यासाला जास्त वेटेज देऊन डान्सला कमी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीला कमी, असं माझ्याकडे कधी झालं नाही. बिकॉज आम्ही तसेच वाढलोय. शाळेतले मार्क नका, आसमा वॉज अ व्हेरी ॲव्हरेज स्टुडंट टिल 9th. म्हणजे तिचं ती करायची, हुशार होती, पण जेवढे काही 2-4 दिवस अभ्यास करायची, जाऊन मार्क घेऊन यायची. याचा अर्थ मुलं हुशार नाही तसा होत नाही. मी 10वीत तिने एक ठरवलं होतं की 2 महिने करून मला चांगलं कॉलेज हवंय, तिने तिचं त्याच्यात केलं. तिच्या मित्रांचा खूप मोठा हात आहे. तिच्या 2 मैत्रिणी, अनया आणि तिचं ध्रुव, नाव- नाही, देविका. आणि अनया, ध्रुव आणि देविका, 3 जण आहे. ते यायचे, आसमा तो आमची मैत्रिणी सांगायला आम्हाला लाज वाटली नाही पाहिजे. ध्रुवने अभ्यास घेतला तिचा ध्रुव स्टूड French. फर्स्ट इन बालमोहन त्यावेळेला. तर ध्रुव रोज यायचा, अभ्यास घ्यायचा, घरी जायचा. बिचारा त्यांनी मेहनत घेतली तिच्यावर, काहीच मेहनत घेतली नाही. आम्ही तिचं जिगरी circle दोस्त, असं होतं. जिगरी दोस्त आजही म्हणजे वयाच्या पहिली पासून ग्रॅज्युएशन, आता ते सगळेजण मोठ्या मोठ्या म्हणजे एक डॉक्टर होतोय, एक लॉयर होतोय. लॉयर पण म्हणजे हाय एंड लॉयर्स, असे अंडू पंडू लॉयर्स नाही. म्हणजे स्टायपेंड ज्यांचा जवळजवळ 24 लाख वर्षाला आहे, असे लॉयर्स आहेत ते. तर तो म्हणतो, काका काय सांगू, अभ्यासच करत नाही. आणि तो मला सांगतोय जो फेल झालाय. राहू देत रे ध्रुव. वा वा मला वा, वाटतं कमाल. की तिचं आणि सर्कल पण छान आहे मित्रांचं. तिचे बरेच ग्रुप्स आहेत. आणि मी जसं म्हणलं की ती आणि मी मैत्रिणी नाही हो ना रुचिता. म्हणजे ती मला, आमचं काहीतरी झालं एकदा, तर ती स्वतःच बोलली, तू माझी मैत्रीण नाही आहेस, तू माझी आई आहेस. माझ्याकडे खूप छान लोक, म्हणजे माझे मित्र सर्कल वेगळे आहे. आय नो यू अँड बाबा देअर फॉर मी, बट यू आर नॉट माय फ्रेंड. म्हणलं ओके, मला बरंच आहे, मला आवडतंय, मी आई आहे तुझी. वा, छान. आता आपल्याकडे एक गंमत गेम आहे, तर आपण गेम खेळूया, ज्यात रोजच्या आयुष्यातले काही प्रश्न आहेत, त्याचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. म्हणजे ती एखादी गोष्ट ही करते का तू करतोस, अशी उत्तर आहेत. सो एकमेकांची उत्तरं न बघता उत्तर द्या. ओके. घरात काही इंटरेस्टिंग गोष्ट केली किंवा घडली तर सोशल मीडियावर टाकायची गडबड कोणाला असते? बोलवा, करेक्ट आहे उत्तर. कोणाच्या झोपेचं शेड्यूल जास्ती बिघडलेलं आहे? अमर, करेक्ट आहे उत्तर. कोण घर जास्ती व्यवस्थित ठेवतं? फुलवा, पटापटा उत्तरं मिळत आहेत आज. स्वयंपाक कोणाला जास्त छान करता येतो? ही उत्तरं वेगवेगळी आहेत. हे काय काय काही बोलतो हा? नाही, मी चांगला करते. ओके, ठीक आहे. दोघांमध्ये वाद झाला तर मिटवण्यासाठी सॉरी कोण म्हणतं? ही पण उत्तरं वेगवेगळी आहेत. काय तू कधी आयुष्यात सॉरी नाही बोललास मला? कधीच नाही, कधीच नाही अमर. अशी वाद पण होत नाही. नाही मी बरं चल, चल, खोटं चल, नाही चल, बोलायचं चल. अमर. असं नाही करायचं. आईश. तू पुसतोस ते. हो, तुझ्या पॅन्टला लागतंय.
खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या जागा किंवा पदार्थ कोण शोधून काढतं? शाबास अमर. घरात कोणाचं ऑनलाईन शॉपिंगचे डब्बेच्या डब्बे येतात? माझे येतच नाही. घरातले लाईट बिल्स, दुधाची बिलं ही सगळी रोजची कामं कोण नीट करतं? काय लाईट बिल भरतो. मग दुधाचं बिल मी भरते. मग असं करा ना, आम्ही असं आणि भांडी असं. आम्ही दोघं मिळून करतो. असं शेअर केलंय का तुम्ही? असं काही नाहीये. जे ऑनलाईन पैसे भरायचे मोठे असतात ते अमर करतो. ओके. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? वेळच लागतोय तिला. वा वा, किती गोड. कोण एकमेकांना जास्ती सरप्राईजेस देतं? कोणच नाही. मी देते. ती देतेस ते, मग तुझा विश्वास बसत नाही का? तू अमर कशात गेले? तू काहीच हा करू सॉरी नकोस. सॉरी सॉरी फुलवा. मी देते. म्हणजे सरप्राईज म्हणजे असं अरे एवढे surprise. शॉक आहेत सगळे सरप्राईजेस आहेत आयुष्यात. ते शॉक होते म्हणून तू जरा शब्द हे झाला. चला असं केलं जातं. चला. वा 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 वा, झालेली आहे. चालेल. इतकी पटापट उत्तरं दिली तुम्ही. कमाल, कमाल. खूप मस्त. आता आपल्या काय म्हणता येईल आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की फायनान्सेस. तुमचं दुकान आहे, तू खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतेस. तू स्वतः नृत्य दिग्दर्शन करतेस, तूही नाचतेस, कार्यक्रम करतेस, तुझे क्लासेस आहेत, खूप उद्योग आहेत. तर फायनान्सेसच्या लेवलला तुम्ही डिसिजन कोण जास्ती पटकन घेतं किंवा इन्व्हेस्टमेंट्स किंवा ह्याविषयी? इन्व्हेस्टमेंट्स मी डिसिजन्स मी डिसिजन घेते आणि मग हा त्याने ह्याने अनुषंगाने काम करतो. basically. वेळाच्या बाजाराचे डिसिजन सगळे. नाही नाही असं काय नाही. हा म्हणजे अरे आपण सिरियस बोलायचं आता थोडं. नाही नाही, चालेल चालेल आम्हाला. एकदम एकदम मस्त सांगतो म्हणजे ए, ऐकू देत फुलवा. खरं मी चांगलं बोलतो हो तुझ्याबद्दल, तेच वाईट नाही तेच बोलत. मी ऐकतेय. हा. मी असं तुला असं म्हणजे- प्रेमाने सांगते छान बोल छान बोल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2003 साली आमच्याकडे XYZ अमाऊंट होती. सो माझं कधीच डोकं चालत नव्हतं की आपण त्या बजेटच्या बाहेर काम करूया. आमचं जे घर होतं ते आमच्या बजेटपेक्षा खूप जास्ती पैशाचं होतं. करूया बरं, मलाही बरं आवडलंय, ही करूया म्हणते, जमणार आहे कसं, हा सगळा मुद्दा होता. बरं करूया, झालं डन. ते घर सुद्धा झालं. म्हणजे लोन नशिबाने माझ्या आईवडिलांनी खूप पैसे जमवून ते व्यवस्थित आम्हाला 0 लोनमध्ये ते घर मिळालं. आईकडनं काही पैसे घेत आईकडनं होते. ते मी फेडत होते लोन हा, आणि- आणि मम्मी पप्पांचं लोन तो फेडत होता. सो आम्ही त्याला म्हटलं मारायची आहे ना उडी. मी मला असं होतं की नाही ते नाही आपलं पहिलं घर ना प्रभादेवीचं ना? प्रभादेवीचं घर तर ते तसंच तसंच होतं. झालं आणि आत्ताचं घर पण प्रभादेवीच्या घराचे पैसे आपल्याकडे आटोक्यातले होते, म्हणजे तसं काही त्रास हे, नव्हता. हा, हे घराचं होतं. घराचे पैसे खूप सो माहीमचं ज्या घरी आपण तू ते आलीस, आई वडिलांनी माझ्या व्यवस्थित जमवले होते पैसे आणि ते दिले वेळेवर आणि ते मिळाले मला. म्हणजे त्यामुळे- दुकानातनं काही पैसे आणि माझी साठलेले पैसे. तर मी त्याला म्हणलं, मी इतके देते तू इतके दे, आपण करू. मग त्याचं असं होतं की लोन नको काढू. म्हणलं ठीक आहे, मी तर सोनं नाणं काढायला पण तयार होते. म्हणलं घर करायचं तर मला असं वाटतं कुठले डिसिजन पेक्षा जेव्हा मी स्टुडिओ घेतला तेव्हा पण हा तयार नाही तो स्टुडिओ तर मूर्खपणा. म्हणजे बिनधास्त उडी मारण्याची हे हा तुमची म्हणजे वृत्ती. अगं खिशात म्हणजे किती पैसे 1% पैसे आहेत आणि तुम्ही 99% पैसे जमवायचे आहेत. कमाल. म्हणजे ते कसे जमवायचे, मग त्याचं डोकं फोड मलाच करावी लागते. ही नाही करत, ही देऊन मोकळी करायचंय. पण ते होतं ना, झालं. ती उडी दॅट मारायची भीती वाटते. इज द म्हणजे आमचा एक दुसरा एक दादा पण आहे, तो पण तेच म्हणाला. आम्ही भाड्याने घ्यायला गेलो होतो आणि ते विकत घेतलं. मी खूप फॉर होते, मला विकत घ्यायचंय. आम्ही भाड्याचं बघत होतो. मी तिथे गेले आणि मी याला फोन केला की अरे घर सॉलिड, सॉरी हा स्टुडिओ ही जागा सॉलिड आहे. ती बनवली आम्ही नंतर, पण दिस वाईब मला इथे, आणि मला ना वाईबवर विश्वास आहे. घर पण आम्ही त्याच वाईबवर घेतलं. हे घेतलं की आल्या आल्या एखादी गोष्ट आवडली की पॉझिटिव्ह वाईब. तर ते खूप लोकांना दुर्दैव असं ते घेतलं, सगळं सुंदर झालं आणि कोविड झाला. कोविड हो. आणि त्याच्या अगोदरची गंमत सांगतो. झालं, पैसे होते, घर फुकट झालं होतं, म्हणजे देर वॉज नो लोन ऑन द हाऊस. मग आमच्याकडे पैसे होते, मग आम्ही काय करायचं, तर BMW घेतली. वर्स्ट डिसिजन ऑफ द लाईफ. हा म्हणजे मी एन्जॉयड इट.
वी एन्जॉयड इट बट इट वॉज अ वर्स्ट डिसिजन ऑफ द लाईफ. वी टूक अ डिप्रिशिएटिंग ॲसेट. ओके. आणि मग आणि ते घेतलं आणि त्याच्यावरती आमची डेअरिंग की आम्ही परत जाऊन स्टुडिओ घेतला. सो तेव्हा हा मला म्हणला तर गाडी विक. मी नाही विकणार, 3 वर्ष गाडी चालवायची, असं करून ती गाडी मी म्हटलं ठेवली. गाडी वीक किंवा कारण का ते खूप जास्त पैसे होते. त्याचं पण एक EMI होता आणि त्याचा पण एक EMI होता. मी म्हटलं अगं घरासाठी आपण EMI नाही घेतला, आपण एका डिप्रिशिएटिंग ॲसेटसाठी EMI घेतोय. पण नाही, ती एक होती खास आम्हाला घ्यायची, घेतली. नाही घेऊ, नशीब- घेतल्यानंतर ठेवायची. हा घेतला कारण त्याच्यानंतर स्टुडिओ मिळाला. नंतर घेतला स्टुडिओ नंतर नाही तर गाडी नसती घेतली. हा नंतर गाडी नसती, खरंच नसती घेतली. तर तेवढी ती सुज्ञ. पण ती आम्ही 1-2 वर्षानंतर, कारण ते खूप EMI आणि ह्याचा प्रॉब्लेम होत होता. कारण स्टुडिओ EMI वर घेतला होता आणि गाडी पण EMI. म्हटलं फुलवर यू हॅव टू सेल द कार, नाहीतर खूप नुकसान होईल तुझं. आम्ही ती गाडी विकली, नुकसानात विकली, खूप नुकसानात विकली. पण त्याच्यानंतर नशिबाने ती गाडी विकली आणि कोविड लागला. म्हणजे वी वे सेव्ड बेसिकली. म्हणजे ते नाहीतर गाडीही विकली गेली नसती. 1.5 वर्ष कोविडचं कर्ज ती पडली असती, उभी राहिली असती. नाही आणि 2 वर्ष आपण विदाऊट हे स्टुडिओ चालवलाय आणि मुलांचे पगार दिलेले त्या ह्याच्यातून. म्हणजे असं नाही झालं ना की आपण आपले जी मुलं होती डान्सची त्यांना काही पैसे नाही दिले, आपण ते पण करत स्टाफ होता माझा. स्टाफ त्याला मी म्हटलं की मी तेवढे नाही देऊ शकत पैसे, पण महिन्याचे आपण सगळे मिळून वरणभात खाऊ शकतो व्यवस्थित, तेवढे आपण देऊ एकमेकांना. आणि एव्हरीबडी कोऑपरेटेड. पण त्याच्यात मग ती नशीबानी, म्हणजे किती आपलं नशीब असतं कधी कधी की एक डिसिजन आपण घेतो आणि तो संपला. आणि कोविड संपला, EMIs होते, नुकसान काही नव्हतं, जात होतं पण हातात काही राहत नव्हतं. आता देवाच्या कृपेने काहीच नाही तसं. पण म्हणजे It ते went फायनान्शियली मी पटकन डिसिजन घेते, मला खर्च करायला पटकन होतं. पण सांभाळतो तो. असं नाही आहे, सांभाळण्यापेक्षा मला खूप प्रेशर येतं. अमर कधीच पैसे, आता तो पैसे खर्च करायला लागला, पूर्वीपासून नव्हते तेव्हा यायचं, त्याला आहे तरी प्रेशर येतं. पण त्याला ते एक स्पेंड करायचं, एखादा खर्च करायचं म्हणलं की त्याला अजूनही प्रेशर येतं. फॉर नो रिझन्स. माझं असं म्हणणं आहे, गरज असेल ना बिंदास खर्च करा, गरज नसेल तर गरज नाही आहे. बरोबर. पण आपल्याला गरज लागते ना, आपले कपडे संपतात, आपले दागिने संपतात. सो फायनान्शियली ह्याच्यात डिसिजन पटकन मी घेऊ शकते. आणि मला माहिती असतं की हा एकदा फक्त पुश करायला लागतं. म्हणजे मी काही घेईन आणि तो करायला असं नाही, आम्ही विचार विनिमय करूनच घेतो. पण एकदा घेतलं की ह्याला बरोबर माहिती असतात कसं ते मॅनेज करायचं. पण डिसिजन मेकिंग करायला त्याला खूप वेळ लागतो. हा वेळ लागतो. फायनान्स म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची म्हटल्यावर मला खूप प्रोज ऑन कॉन्स दिसतात आणि त्यामुळे ते मला घ्यायचं की नाही घ्यायचं प्रॅक्टिकली विचार करावा लागतो. ही प्रॅक्टिकली विचार करत नाही. आई म्हणायची विचार करायच्या अगोदर धावते. आता तुम्ही इतकी वर्ष एकत्र आहात, किती वर्ष झाली लग्नाला? 25, 27. 27 आता 27 होईल. त्याच्याही आधी तुम्ही एकत्र होता. 10 वर्ष. 10 वर्ष. Almost, yeah. वाव. तर मला तुम्हाला तुमचाच प्रवास विचारायचा की तेव्हा प्रेमात पडलेले तुम्ही आणि आजचं तुमचं प्रेम, यात तुम्हाला कसा काय फरक वाटतो? बोल. मला वाटलंच होतं, मी आता त्याच्याकडे गेलं, तूच बोल आता. अगदीच म्हणजे आता एखादं रिलेशन तुम्ही 15व्या-16व्या वर्षी प्रेमात पडलात आणि आता येताना बरेच चढ उतार येतात. तुमच्या प्रेम ज्याला म्हणतो आपण, दॅट्स सपोज टू बी ॲडजस्टमेंट, इट इज सपोज टू बी कॉम्प्रोमाइज ऑल्सो ॲट अ टाइम. पण ते प्रेमाने करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण अशा फील्डमध्ये आहोत की जिथे तुला वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात, तुम्हाला काही दुसरी माणसं आवडूही शकतात. आणि ह्या फेजेसमध्ये आम्ही दोघंही आम्ही गेलेलोच आहोत ऑफकोर्स. पण अशा वेळी मला असं वाटतं आमची रिलेशनशिप कसं असतं, हल्ली ना तू मैं खूप आहे आमच्या ह्याच्यात. मी जरी इकडे तिकडे अशी गेले वाहावले तरी हा एक खूप फर्म होता त्या रिलेशनशिपमध्ये. अमर वॉज फ्रॉम डे 1 टिल नाव वॉज फर्म. म्हणजे तो असा माणूस आहे की जर मी एखाद्याच्या प्रेमात पडले तर तो मला विचारेल की ठीक आहे, तो माणूस तेवढंच प्रेम करतो का? इज ही गोइंग टू स्टे विथ यू? आय विल लिव्ह यू. मग तो तसा आहे आणि त्याने तसा तो वागलाही आहे पूर्वी. सो मला असं वाटतं की पण मला माहिती आहे की ती व्यक्ती तशी नाही आहे, तर मग मी तुला कधीच सोडणार नाही. कारण तुला कोणीच नसेल तुझ्या आयुष्यात नंतर. आणि मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर, बिकॉज वी आर अ टीम. की ठीक आहे, असे आमचे टीम. अमरने टीम कधीच नाही ब्रेक केली. आणि मग बॅक ऑफ द माइंड ना माझ्या ते सतत असायचं कुठेतरी
की टीम नाही ब्रेक करायची, टीम नाही ब्रेक करायची. तर ही नेव्हर, कारण तुला माहिती रुचिता, त्याने कधीही माझा हात सोडला नाही कुठल्याही फेजेसमध्ये. आणि दॅट टोटल आमच्या रिलेशनशिपचं क्रेडिट आय गिव्ह इट टू हिम. ऑफकोर्स इन सम वे मी नंतर आता खूप जास्त मी घेते या वर्षात, पण अदरवाईज पार्टनरशिपमध्ये लग्नाच्या दोघं जरी समतोल असले तरी कधी कधी एखाद्याला पडतं घेऊन ती रिलेशनशिप जपायला लागते. ती हल्ली मुलं करत नाही. तू मेमे नाही करत म्हणजे खूपच हल्ली मी बघतो. आणि मला असं वाटतं की तेव्हा तसे मी राहिले किंवा अमरने माझा हात पकडून ठेवला, त्याचे फायदे काय आहेत, प्रो अँड कॉन सगळ्याच असतात. ते मला आता ओ गॉड वी आर टचवूड. इट्स लाईक की ही फेज आपण जी एन्जॉय करतोय दिस इज बिकॉज आपण एकमेकांबरोबर राहिलो. तर नाही, पण ते तुम्ही धरून ठेवलंच पाहिजेत. आणि लोक हल्ली खूप हे झालेत, काय म्हणतात त्याला, इगोइस्टिक झालेत म्हणशील, किंवा प्रत्येकजण कमवतो ना, प्रत्येकजण खूप कमवतो. त्यामुळे प्रत्येकजण खूप कमवतो म्हटल्यावर मीही कमवते, तूही कमवतो, म्हणजे तो आम्हीही कमवत होतो ना, तीही कमवत होती. एक वेळ तर ती माझ्यापेक्षा जास्ती कमवत होती. आता ती नाही कमवत माझ्यापेक्षा जास्त. एक वेळ ती माझ्यापेक्षा खूप जास्ती कमवत होती. पण तेव्हा तिने कधी मला घाणेरडं वागवलं नाही ना, किंवा म्हणजे घाणेरडं वागवलं नाही, असं नाही ना तिने जाणून दिलं की मी तुझ्यापेक्षा जास्ती कमवते, की मी तिला कधी जाणून दिलं नाही. हे फायनान्शियली जो एखाद्याचा तफावत येते दोघांमध्ये. हल्दी मी बघतो ना एकेका मुलांचा आणि मुलींचा, किंवा लग्न झालेल्यांचा, किंवा ऍक्टर ऍक्ट्रेस मध्ये मी पण हल्ली बघतो की तो ऑराच बदलतो अगं 2 मिनिटात पैसे आल्यावर. आय डोंट नो का. हा म्हणजे आम्हाला असं वाटतं, मी कधीच लालबागचे दिवस विसरलेले नाही, मी कधीच लहानपण विसरलेलं नाही. म्हणजे आता पण आम्ही जेव्हा एसी मध्ये झोपतो की आता मला ज्या काही सुखसुविधा, मला सारखं बॅक ऑफ द माइंड असतं, अच्छा आपण हे डिझर्व करतो का, म्हणजे बापरे आपण कुठे नाही, खरंच आम्ही त्याविषयी दोघं असं मोठा टीव्ही आपल्या घरी, अमर आपण मस्त पाय वर करून सुंदर आहे ना, पाय वरती करून बसलोय, बाजूला आपल्याकडे कॉफी आहे, बाई आहे. तुम्ही पण देन वी हॅव टू जस्ट लुक बॅक की येस आपण हे केलंय, आपल्या मेहनतीवर केलंय. आपण कुठे चिटिंग, कोणाचे पैसे घ्यायचे नाही, कोणाचे पैसे द्यायचे नाहीत आपल्याला. पण टू वी रिअली म्हणजे कधी कधी भीती वाटते की आपण इथे पोचलो आहोत ना, छान आहोत काय, आपण काही धीरूभाई अंबानी नाही आहोत, पण आपण जे आहोत ते आपली खूप मज्जा आहे आयुष्यात. आपल्याला कोणाला पण हे इथे पोचायलाच हे सगळे चढ उतार जेव्हा जातात तेव्हा आता आम्ही हे एन्जॉय करू शकतो. आणि त्याची तुम्ही आता ही जाणीव ठेवताय, त्यामुळे ते जे तर डाऊन टू अर्थ असणं आहे. खूप जे मला खूप नाही बघायला मिळत. मला असं वाटतं अरे किती, मला असं वाटतं की ऐक बिचारे कळत नाही ना हे थोडं काय कळेल नंतरच मुलांना. खरंच कळत नाही का, एवढंच छोटं आहे. तुम्ही लहानपणा, तुम्ही एखाद्या मित्रमंडळी सुद्धा, आता हल्लीची मित्रमंडळी सुद्धा एवढी ते तोलून मापून करतात ना, त्यामुळे मटेरियलिस्टिक गोष्टी, अगदीच सगळीच पद्धतीची मित्रमंडळी तिची आहे. त्यामुळे मला ते आता माझ्याकडनंच तिच्याकडे आलंय की हिच्याकडनंच तिच्याकडे, की येस कुठेही भेदभाव नाही आहे, की ते तिच्या कुठल्याही मुली, हा थोडं आपण वाहवत चाललं असं मला वाटतं. मला असं म्हणायचं कुठल्याही रिलेशनशिपमध्ये फायनान्स किंवा ह्याच्यामुळे तफावत नाही आली पाहिजे. ऑफकोर्स ग्रो होतात लोक, मी असं नाही म्हणत ग्रो नाही झालं पाहिजे आणि टिकवलंच पाहिजे लग्न, असंही नाहीये. पण काही लग्न टिकतात, काही टिकत नाही. काही वेळा खरंच लोक आनंदी होतात वेगळी जाऊन, पण बऱ्याचशा वेळी असं होतं की गरज नसते त्या काही गोष्टी. म्हणजे बरीच लग्न उगाचच तुटतात असं मला वाटतं की थोडं टिकवून आमच्यावरनं मी बोलते थोडा, म्हणजे आम्हीही गेलोच होतो, आम्ही ग्रो झालोच होतो. म्हणजे आपण तर डायव्होर्स पर्यंत विचार करून आम्ही परत आलो प्रत्येक वेळी. आणि हे आणि मला हे ओपनली बोलायला काही वाटत नाही, आणि आय थिंक दिस अ फर्स्ट इंटरव्ह्यू की प्रत्येक वेळी बऱ्याच गोष्टी होऊन आम्ही जाऊन, पण तिकडे जाऊन आम्ही परत इकडेच यायचो. बिकॉज जसं अमर म्हणला, आय कांट सी मायसेल्फ विदाउट हिम. मग मी हे का वागते, व्हॉट इज रॉंग. सो मग आम्ही काउन्सिलिंग, मी माझ्यासाठी काउन्सिलिंग केलं. म्हणजे मी हे का बोलतेय, बिकॉज 40शी नंतर मला कळलं की माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सची, माझ्या वागण्याची सगळी मुळं ही माझ्या बालपणात आहेत. की जे बाबा लहान असताना बाबांचं एक अल्कोहोलिक होते बाबा, किंवा ते सगळं ना माझं उलगडत गेलं जेव्हा मी आय स्टार्टेड काउन्सिलिंग, की मी असं का वागते, काय म्हणजे आय वॉन्ट सिक्युरिटी, आय वॉन्ट माय लाईफ, देन व्हॉट हॅपन्स विथ असं. आणि ऍट द सेम टाइम अमरच्या बाबतीत की हा आय डोंट नो, मला अजून नाही कळत हा कसं काय. मी काउन्सिलिंग केलं, विचारलं की काय नक्की माझं चुकतंय समथिंग. हे बघा, म्हणजे प्रत्येका ह्याच्यात सगळ्यांच्या रिलेशन, आज आम्ही बिंदास आहोत, आज आपण सगळे आहोत वयाची 50शी गाठून पुढे गेलेलो आहोत, बोलायचं ना, हो
तर या सगळ्या गोष्टीत आहे ना की काही फरक पडत नाही मागचं काय झालंय काय नाही. राईट नाव वी आर इन अ व्हेरी गुड स्पेस, व्हेरी नाईसली प्लेस्ड. आणि आपल्याला माहिती आहे की काही म्हणजे लोकांचं काही लोक असेही बोलतात तसंही बोलतात, त्यांना काय घेऊन देणं आहे. पण आपण ज्या स्पेसमधून आलं ते लेटेस्ट शेअर की लोक यू नीड काउन्सिलिंग तर यू गो टू अ काउन्सिलर. शहाणी माणसं हा म्हणजे counselor कडे एखादी जातात, नाही ना. एखादी रिलेशनशिप तोडणं सोपं आहे, ते जोडायचा प्रयत्न करा. जी जोडत नाही ना, जर जी ते- जोडली जात नाही ती जोडली जाणार Unless and नाही. until there is a abuse, there is a physical abuse, unless and until there is mental abuse, तसं जर असेल तर yes. नाही असं नाही अमर, दिस इज लिटल एक्स्ट्रीम स्टेटमेंट नाही आहे. म्हणजे त्याचं असं काही काही वेळा म्हणणं लोक बोलवा की असं काही असेल तर व्हा वेगळे, असं त्याचं म्हणणं आहे. नाही असं माझं म्हणजे त्याच्या नाही पुढे जाऊन असं म्हणणं आहे, काही काही वेळा लोक खरीच वेगळी होतात आणि दे आर हॅपी वेन दे आर नॉट टुगेदर. अशी इन्सिक्युरिटी आणि इगो नाही आले कधी मध्ये. की तेच महत्वाचं आहे. This is where friendship comes first. आम्ही सगळं बोलत होतो एक दुसऱ्याशी. या सगळ्या फेज मध्ये आम्ही सगळं बोलत होतो ना एक दुसऱ्याशी. मग हे जेव्हा आपण बोलतो मैत्री असते, एखाद्या मित्राला शिवी घालून जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला लागत नाही ती शिवी, तेव्हा ती मैत्री असते. तसंच होत होतं आमच्या. आणि त्याच्यामुळे वी स्टेड टुगेदर. एव्हरीबडी शुड म्हणजे ऍटलीस्ट ट्राय टू डू इट. बरोबर. वा कमाल. वा मस्त गप्पा झाल्यात. आता ना आपण जशी सुरुवात केली फोननी तसं आपण साधारण शेवटाकडे आलोय. तर एकमेकांना पत्र म्हणायचं आहे, वोकल लेटर असं आम्ही म्हणतो त्याला. तर इथल्या इथे तुम्हाला जे सुचेल ते, पण पूर्वी जसे आपण पत्र लिहायचो नाही तसंच का लिहिली इथे. पत्र कधी. पण आता पण मग नाही आज इथे लिहा ना. मी लिहिलेत पत्र, तुला नाही लिहिलेत पण मी खूप नुसतंच पत्र आणि लिहिलेत. म्हणायचंय आपल्याला, बोलायचंय प्रिय अमर तू पासून कोणालाच तुझीच पत्र नाही लिहिलेस फुलवा. कधी? नाही लिहिलं. मग पहिलीच वेळ ही. लिही मग मला पत्र. आता पहिलं तूच लिहिणार मग. हा बोल. फुलवा. कशी आहेस? वयाच्या 52व्या वर्षी आपण एखादा इंटरव्ह्यू देतोय, सुखी आहोत हेच नशीब. चला पुढे बोला. तुझा तो कॉन्शियस होता असं. हा, ठीक आहे. तो conscious. बस. बोल. तुझं बोल ना, ते छान बोल ना. तुझाच अमर खामकर. अमर खामकर. So, हा ओके. नाही, प्रिय मी आता त्याच्यावर सांगतो, मी हिला नेहमी चिडवतो, बरे होतीस तेव्हा फेमस नव्हतीस, खामकर झालीस तेव्हा फेमस झालीस. हे त्याला बोलून दाखव. म्हणून अमर खामकर. ओके. सो प्रिय अमर, कुठे आहेस तू? कसा आहेस? वेळेत येणार आहेस ना? सो पण थँक्यू. मला अमरला असं म्हणायचं आहे, अमर खूप तुझे आभार की या सगळ्या आयुष्याच्या प्रवासात तू कधीही माझा हात सोडला नाहीस आणि तू ऑलवेज माझ्या बरोबर मी राहिला. सोडला सो नाही. थँक्यू तुम्ही अमर. सोडला नाहीस. ते ना आता तू माझ्याबद्दल आता काही नाही गेला तुझा बोलला. chance. आता तुझा चान्स गेला. तुझी फुलवा. वा वा वा. छोटस आणि क्यूट लेटर. कमाल कमाल. आता एक मुख्य प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या दृष्टीने अनुरूप जोडप्याचं सूत्र काय आहे? परत सांगितलं तेच, मैत्री. या इमाना इतबारांनी केलेली मैत्री. हा मैत्री आणि बेसिकली एकमेकांना आहे तसं ऍक्सेप्ट करणं. बदलायचा नाही प्रयत्न केला पाहिजे एकमेकांना. म्हणजे आय थिंक अमरने मला कधी बदलायचा नाही प्रयत्न केला, कधीच नाही. किंवा मी त्याला नाही बदलायचं. म्हणजे घरातल्या गोष्टी सोड, स्वच्छता बिच्छता, पण ऍज अ पर्सन जसा तो आहे किंवा ऍज अ पर्सन मी जशी आहे तसं आम्ही एकमेकांना ऍक्सेप्ट केलं. त्यामुळे मला असं वाटतं की मग त्यामुळे राहतो आपण. छान. चला. आय होप तुम्हाला ही गप्पा मारून मज्जा आली असेल. खूप मज्जा आली. खूप छान आहे, खूप छान आहे. आपल्या मनसोक्त गप्पा झाल्या, तुम्ही वेळ काढून आला दोघंही, त्याबद्दल द अनुरूप शो कडून तुम्हाला वाव, थँक्यू. किती छान, थँक्यू. आहे, आम्ही आता मगाशी केलं होतं तेच आहे. किती छान. वाच. This is not just a handprint, it's a blueprint of love. We celebrate you and cherish your moments of togetherness. प्रेम, आपले सगळं वाचत बसले तर ठीक आहे. छान. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. येस. आय होप तुम्हाला ही मज्जा आली असेल. आणि मला खूप मजा आली तुमच्या बरोबर गप्पा मारून. केवढे हसलो आपण. खूप मजा आली. आणि आपण रिव्हिजिट केल्यासारखं झालं. आम्ही जरा भूतकाळात परत जाऊन आलो असं वाटलं. नाही. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच.